आवाज येते का सगळ्यांना? तर आपल्या समोर आता बांबूमधून समृद्धी हा विषय मला देण्यात आलेले आहेत. माझ्यासोबत संजीव करपे साहेब आहेत. मला अर्धा तासाची वेळ आहे. जरा 1-2-4 मिनिट वाढलं तर जरा म्हणजे सहन करा. ऐकलं का? का तर जरा शेतकऱ्याचं लांब गलं आहे जरा. तर आता 2017 पासून मी बांबूमध्ये काम करतोय. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की मी 1977 पासून शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करतो. मी 20 वर्ष शरद जोशी साहेबांसोबत शेतकरी संघटनेचं काम केलंय. त्यानंतर 80 पासून 2000 पर्यंत 2000 मध्ये मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि किसान मोर्चाचं मी 19 वर्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिलो. आणि पहिले 3 वर्ष मी गावातच शेतकऱ्यांमध्ये काम करत होतो. असं सगळं जर बघितलं तर 44-45 वर्ष झाले मी शेतीमध्ये काम करतो. मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष राहिलो. तुम्ही शेतकऱ्यांनी ऐकलं असेल की कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झाल्यानंतर मी काय महाराष्ट्रामध्ये केलो. त्यावेळेस मला कृपा करून सभागृहामध्ये जे बसलेले आहेत ना त्यांनी फोनचा वापर करायचा नाही. तुम्हाला फोन जर तुम्हाला एक फोन आहे, माझ्यापाशी तर 3 आहेत. ओ मित्र, फोनवर कृपा करून तुम्हाला एक विनंती करतो, ऐकायचं नसेल ना तर सभागृहाच्या बाहेर जा. परंतु ऐकायचं असेल तर फोनवर बोलायचं नाही. आमचा अपमान वाटतो. आम्ही 40 वर्ष झक मारले आणि आमच्यासमोर कोण जर बोलत असताना फोन जर वर बोललं ना तर आमचा अपमान वाटतोय. त्याच्यापेक्षा नका ऐकू ना. काय फरक पडणार आहे? आम्हाला ऐकणार लय जगभरामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे की सभागृहामध्ये कोणी मोबाईलचा वापर करू नये, नंबर 1. आणि काय जर समजून घ्या जरा काय चाललंय ते. तर कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असताना मी काय काम केलं तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. सोयाबीनचा विषय मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो त्यावेळेस बाजारामध्ये 1800 रुपये सोयाबीनचं दर होतं. आणि मग मी सांगितलं की बाबा 5-6 हजार रुपये तयार करायला लागतात, 1800 रुपये भाव आहे. बरं, सगळं काही तेल आपल्या देशात तयार होत नाही. आपल्याला 230 लाख मेट्रिक टन खायला लागतंय. आपण तयार मात्र 70 लाख मेट्रिक टन तयार करतो. आपण 130 लाख मेट्रिक टन परदेशातून आणतो. तरीसुद्धा आपण शेतकऱ्यांना हमी भाव देऊ शकत नाही. हे लपडच कळत नव्हतं आपणाला. आणि मग मी अध्यक्ष झाल्यानंतर मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, नितीन गडकरी साहेब यांना हे सगळे विषय सांगितले. त्यांनी म्हटले चला आपण डायरेक्ट पंतप्रधानाकडे जाऊ. मी माननीय नरेंद्र मोदी साहेबाकडे गेलो आणि हा सगळा विषय त्यांच्या समोर सांगितला. कुणाला जर बघायचं असेल तर मी व्हिडिओ दाखवू शकतो आता 1 सेकंदाच्या आत की मी 11 मिनिटं नरेंद्र मोदी साहेबाच्या समोर हा सोयाबीनचा विषय मांडला कसा. तुम्हाला एक गंमत सांगतो. काय झालं, 11 मिनिट मी बोललो. चमत्कार असा झाला की मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झाल्यानंतर परदेशातून येणाऱ्या खाद्यतेलावर 7.5 क्रूड पॉम ऑइलवर ड्युटी होती आणि 12.5 रिफाईन पॉम ऑइलवर ड्युटी होती. माझा चमत्कार, जे ड्युटी स्ट्रक्चर स्टेजवरच्यावर बोलू नका. तुम्ही बी नका बोलू यार. त्यांना जशी आचारसंहिता तुम्हाला पण आहे, समजलं का? हां, मी पाशा पटेल आहे, जरा सर्कल आहे, त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या मला. पण माहिती चांगली देतो बरं का. सर्कल असं म्हणजे काय झालं, माहिती चांगली आहे. पेनवर करा ना, नोट द्यायची असेल तर तोंडी नाही बोलायचं. मग तुमचंच लक्ष नसेल तर ते म्हणते वर बी गैरी आणि खाली बी गैरी असं होते कार्यक्रम. तर सगळे सिरियस राहायचं आपण, ठीक आहे. आणि मग हे जे ड्युटी असती, इम्पोर्ट ड्युटी, हे ड्युटीचं स्ट्रक्चर कसं असतं केंद्र सरकारमध्ये, दर 3 महिन्याला स्ट्रक्चर बदलत असतं. 70 वर्षामध्ये 2018 हे 1 वर्ष असं होतं 3 महिन्याला मीटिंग असायची आणि 3 महिन्याला वाढायची ड्युटी.
मी ज्या दिवशी अध्यक्ष झालो होतो त्या दिवशी 7.5 क्रूड पॉइम ऑइलवर ड्युटी होती आणि 12.5 रिफाईन पॉइमवर ड्युटी होती. माझं 1 वर्ष झालं त्यावेळेस काय निकाल आला की क्रूड पॉम ऑइलवर ड्युटी झाली 44% आणि रिफाईनवर झाली 54%. दुप्पट भाव झालं सोयाबीनचं. तुम्हाला मागच्या वर्षात जर काही बघायचं असेल तर तेलबियाचं दर, तेलबियाची माती काय झाली ह्या देशामध्ये हे जर बघायचं असेल तर फक्त 2 ओळी बोलून हा विषय मी संपवून टाकतो. आपल्या देशामध्ये 2 नमुन्याचं तेल येतंय, एक क्रूड येतंय आणि एक रिफाईन येतंय. इसवी सन 2000 मध्ये क्रूड पॉम ऑइलवर इम्पोर्ट ड्युटी होती 16% आणि रिफाईन पॉम ऑइलवर ड्युटी होती 44%. 2001 एकच वर्षात या देशात अटल बिहारी वाजपेयीजीचं सरकार आलं आणि अटलजींनी 16ची ड्युटी 75 केली आणि 44ची ड्युटी 82.40 केली. 2006 ला अटलजीचं सरकार गेलं, आपलं नशीब फुटलं, सरकार दुसरं आलं आणि त्या सरकारने 75% इम्पोर्ट ड्युटीचं 0 केलं आणि 82ची ड्युटी 27 केली. त्याच्यामुळे शेतकऱ्याची माती झाली. हे फार अवघड विषय. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये न जाता हे जर बोलत राहिलो मी तर दिवसभर तेलबियावरच बोलीन, परंतु मला आज तेलबियावर बोलवलंच नाही, मला बोलवले बांबूवर. म्हणून आता मी जरा बांबू सुरू करतो डायरेक्ट. हे प्रस्तावना कशासाठी केली? 4-2 लोक आवाज ऐकून आले तर येतील, आपली आशा काय कोणतरी यावं म्हणून हे मध्ये ट्रेलर दाखवलो मी, म्हणजे माझा आवाज जर कळला कोणाला तर येतील बाबा. चला या, श्रीनिवास सर आले, वा हे बरं झालं. मी एवढ्या वेळ असं का करत होतो ऐकलं का तुम्ही की आपल्या बांबू बोर्डाचे जे महाराष्ट्राचे MD आहेत श्रीनिवास राव साहेब, ते मला फोन करून सांगितले की 10 मिनट लेट हो रहा है. मैं बोला तब तक शुरू नहीं करता साहब तुम आए तक. मैं तो लाख लोगों को 2-2, 3-3 घंटे बैठाता हूँ, ये तो बहुत थोड़े लोग थे, इसलिए मैं आप आए तक शुरू नहीं करना बोल के मैं ये दूसरा ट्रेलर लगाया था. जो पिक्चर बताना है ना वो नहीं था, दूसरी लगाया था मैं, अगले आने वाली नहीं पिछली पिक्चर का था, अगले आने वाले का तो अपन बाद में देखेंगे. तर आता मी अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा मी कार्यकर्ता, माझ्या शरीरावर कुठला अवयव नाही जिथं मी पोलिसाची काठी खाल्ली नाही आणि महाराष्ट्रातली एकही मोठी जेल नाही ज्याच्यात मी मुक्काम केला नाही. 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस, 15 दिवस. अमरावती सेंट्रल जेलला 13 दिवस होतो, मस्त खाणं झोपणं, कामच नाही. जेलला एकदा जाऊन आला ना माणूस बाहेर निघूच वाटत नाही. लय मजा असते मध्ये यार, एकदा चान्स घ्या तुम्ही, कसं असतंय ते. तर हे सगळं बघितलेलं मी, मारबी खाल्लोय. महाराष्ट्रातलं एकही बसस्टँड नाही ज्या बसस्टँडवर मी एक रात्र काढली नाही. या सगळे अनुभव आणि सगळं असताना, माझी आमदार सगळं असताना मी आता बांबूकडे गेलो. लोक म्हणते ते पागल इकडं कसं काय गेला, बांबूवर कसं काय गेला. मी बांबूवर का गेलो तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी बांबूकडे का गेलो, माझा जिल्हा लातूर जिल्हा, माझ्या जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट किती आहे? 0.66%. अर्धा टक्का जंगल आहे आमच्या जिल्ह्यात. काय भोगलो आम्ही? अर्धा टक्का जंगल असल्यामुळं, 3 वर्षापूर्वी 300 किलोमीटरवरून पाणी प्यायला आणलो आम्ही. सांगलीहून पाणी लातूरला येत होतं. भारतात पहिल्यांदा रेल्वेनं पाणी पाजवायची वेळ लातूरवर आली. काय कारण आहे? पाऊस कशामुळे पडतं? झाडानं. पडलेलं पाणी जमिनीत कशानं मुरतं? झाडानं. ऑक्सिजन कोण देतंय? झाड. हवेतलं कार्बन कोण खातंय? झाड. हवेत थंडावा कोण तयार करतंय? झाड. सगळं काही झाडाचा संबंध आहे. आमच्याकडे झाडच नाही म्हणून आमची माती झाली. मग आता मला आता काय करावं की आपल्या जिल्ह्यात झाड वाढले पाहिजे म्हणून मी 20 वर्ष कोशिश केलो, पण झाड काही वाढत नाही. आता सरकार, सरकारी अधिकारी, समाजसेवी संस्था आता सगळेजणच म्हणले झाडं लावा, झाडं लावा. काय स्टाईल चालू आहे आता झाडं लावायची बघा. मला परवा एका ठिकाणी प्रमुख पाहुणा, देशभरात मला पाहुणा म्हणून बोलवतात, बरोबर आहे का. मग मी एका मोठ्या संस्थेत गेलो झाड लावायला. वृक्षारोपण माननीय पाशा पटेल यांच्या हस्ते, माजी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. मी म्हणलं चल किती लावतात की बघूत. पण मी गेलो ऑफिसमध्ये बसलो. माझं लक्ष बाहेर होतं काय चाललंय.
तर मला चहा देत देत ती शिपाई त्या मजुरावर ओरडायला खड्डा करणार आहे, ए येड्या तेवढ्या लांब खड्डा कशाला करलायस? ते म्हणलं का? अरे इथं कर रे खड्डा. ते म्हणलं का? वर्षाला इथंच करत असतो रे आपण. आता असलं जर समजा चळवळ असली तर तुम्ही कोण वाचणार आहे का? मला नाही वाटत कोण वाचल. आणि मग मी म्हणलं की असं नाही की आता लोकांनी ही मुवमेंट हातात घेतल्याशिवाय झाड लागणे नाही. मग झाड कोणचं? खरं तर हिंदू धर्मामध्ये डॉक्टर मोईली नावाचा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचा प्रमुख डॉक्टर मोईली मुसलमान आहे. या मोईलीने काय सांगितलं? या मोईलीने सांगितलं जगामध्ये एक धर्म आहे हिंदू धर्म, जो एन्व्हायरमेंटची भाषा करतो. मी पण मुस्लिम आहे. हिंदू धर्मामध्ये पर्यावरणावर बोललं जातं. काय बोललं जातं? बघा, वड आणि पिपळ. हिंदू धर्मामध्ये वडाला आणि पिपळाला देवाचा दर्जा दिलाय, तुळशीला देवाचा दर्जा दिलाय. काय धर्म आहे बाबा? मी हिंदू नाही, मी मुसलमान आहे. आमच्याकडे तुळस नाही, फिळस नाही, घेणं नाही, देणं नाही. पण तुमच्याकडे तुळस आहे वगैरे वगैरे. तुळस कशासाठी आहे? तुळस याच्यासाठी आहे की तुळस रात्री ऑक्सिजन देते आणि दिवसाही ऑक्सिजन देते. तुळशीच्या पूजेच्या निमित्तानं आपली आई, बहीण, मुलगी, बायको पहाटे जर तुळशीच्या पूजेच्या निमित्तानं 5 मिनिट तुळशीपाशी जर घुटमळली तर दिवसभरचं ऑक्सिजन तिला मिळेल म्हणून घरामध्ये ऑक्सिजन लावलेलं होतं. वडाचं आणि पिपळाचं काय? वड आणि पिपळ किती दांडगं असतं? दिवसा बी ऑक्सिजन, रात्री बी ऑक्सिजन. म्हणून हिंदू मावल्या वर्षातून एकदा वडाची आणि पिपळाची पूजा करतात. काय आहे त्यांचं म्हणणं? त्या माऊलीचं म्हणणं असतंय जोपर्यंत हे झाड जिवंत आहे तोपर्यंत माझं सौभाग्य जिवंत आहे. परंतु अलीकडे काय झालंय? आता तुम्ही सगळे खेड्यापाड्यातून आलेले, तुमची आईची शपथ घेऊन सांगा, आता गावात वड आणि पिंपळ शिल्लक आहेत का? आहे का कुणाच्या गावात? वड पिंपळ शिल्लकच नाही. मी परवा एका गावात गेलो. मी आधी लहानपणी जात असताना त्या गावात 100 झाडं होते. मी आता गेलो तर गावात झाडच नाही, वड बी नाही, पिपळ बी नाही, आणि गावात मुसलमानाचं घर बी नाही. मी त्या गावातल्या लोकांना मिळालो, अरे मुसलमानाचं घर बी नाही आणि वड पिंपळ बी नाही, काय झालं? ते म्हणले आमच्या गावात जरी मुसलमान नसले ना तर आम्ही शेजारच्या गावचे मुसलमान आणून झाड तोडलो म्हणले. का तर हिंदू वड आणि पिपळ तोडत बी नाही आणि जाळत बी नाही, म्हणून आम्ही शेजारच्या गावचे मुसलमान आणलो. अरे आवरे तोडो भी तुम, लेगजो भी तुम, जलो भी तुम. अरे गबरू, अरे हिंदू, किती मजेशीर गोष्ट आहे. आणि मग अशा पद्धतीनं झाडं तोडली. मी त्यांना विचारलं का तोडली रे झाडं? त्याने उत्तर दिलं, पाशाजी, वडाचं आणि पिपळाचं लाकूड शेतीच्या अवजारामध्ये कामाला येत नाही. आमच्या मराठवाड्यातल्या भाषेत जर बोलायचं झालं तर ह्याचं जू होईना, दांडी होईना, शिवळ होईना, हळीस होईना, रुमणं सुद्धा होईना. जाळता बी येत नाही आणि इकनाला बी येत नाही. आणि म्हणून ही 7.5 झाडं काढले. अरे पण ऑक्सिजन त्यानं देत होतं ना येडे हो. ऑक्सिजन फुकट आहे म्हणून ऑक्सिजनची किंमत आम्हाला राहिलेली नाही. मी म्हणलं आता काय केलं पाहिजे? आता काय केलं पाहिजे तर आता आपण एक काम करूत की झाड तर लागले पाहिजे. झाड कधी लावतील लोक? पैसे मिळाल्यावर. सध्या काय झाले? पहिलं जमिनी खूप होत्या, लोक थोडे होते, गावात आमराई होत्या, झाडं होते. आता लोक खूप झाले आणि जमीन कमी झाली, लोकाला झाड ठेवायची इच्छा नाही. मग आता जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला झाड लावावं लागणार आहे. आणि मग झाड कसं लावावं लागेल? झाड हे पीक म्हणून आणावं लागेल तर तुम्ही मी जगताव, नाहीतर नाही. आणि मग आता पीक म्हणजे काय तर एक नवीन पीक नरेंद्र मोदीने आपणाला एक पीक दिलंय नितीन गडकरी साहेबाच्या प्रयत्नाने. कोणचं पीक? बांबू. 1927ला इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूचा समावेश केला आणि बांबू हे झाड आहे
आणि म्हणून या झाडाला वाहतुकीला आणि तोडायला परवानगी नाही. नरेंद्र मोदींनी 90 वर्षांनी 90 दिवसात हा कायदा बदलला. आणि काय केलं त्याने? नरेंद्र मोदींनी सांगितलं की बांबू झाड नाही, बांबू हे गवत आहे आणि गवत लावायला, तोडायला, वाहतुकीला परवानगीची गरज नाही. आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी हा सगळा विषय केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिला आणि केंद्र सरकारने 2017ला निर्णय केला. ज्या दिवशी केंद्र सरकारने निर्णय केला त्या दिवसापासून मला वाटलं की हे परीस आहे. आपल्या झाडं बी वाढतील, ऑक्सिजन बी मिळेल, कार्बन बी खतम होईल आणि आता आपण बांबूमध्ये शिरलं पाहिजे. म्हणून मी बांबूची टिश्यू कल्चर लॅब सुरू केली. 50 लाख रोपं तयार करतो मी बांबूचे. त्याच्यानंतर मी टिश्यू कल्चर लॅब तर केलीच केली. त्याच्यानंतर मी बांबू इंजिनिअरिंग कॉलेज काढलो, अटल बांबू डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज. म्हणलं चला आता शेतकऱ्याच्या पोराला शिक्षण देऊत बांबूतलं, म्हणून मी डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज काढलो. आणि बांबूचं फर्निचर सुद्धा तयार होते दाखवायसाठी संजीव करपेच्या सहकार्याने आम्ही दोघांनी मिळून आमच्या तिथं आता बांबूचं फर्निचरचं वर्कशॉप सुद्धा टाकलाय, कारखाना सुद्धा टाकलाय. आणि मग आता बांबू लावा म्हणून मी 4 वर्षापासून सांगू लागलो. आता लोकाला अजून खरंच भरोसा येत नाही. आता मला हे दोघं तिघं भेटले राठी वगैरे, ते म्हणले निहीन कोण हो, निहीन कोण हो. म्हणजे अजून बी लोकाला काय वाटतं माहिती, निहीन कोण. बरोबर आहे का? इंडस्ट्री म्हणते बांबू किधर आहे, हम खरीदने के लिए तयार आहे. इंडस्ट्री म्हणते बांबू नाही, शेतकरी म्हणते घेणार कोण नाही. अरे ही कोंडी फोडायची कशी? ही कोंडी मी फोडली. कशी फोडली? जालन्यामध्ये स्टील इंडस्ट्री आहे. या स्टील इंडस्ट्रीवाल्याकडे गेलो मी. 50 कारखाने आहेत लोखंडाचे. त्यांना सांगितलं अरे दगडी कोळसा जाळून कार्बन तयार करला तुम्ही, लेकरं बाळ तुमचेच मारायचं औषध तुम्ही तयार करला. तुम्ही आता बांबूच्या ऐवजी म्हणजे कोळशाच्या ऐवजी बांबू वापरा. ते म्हणजे कसं शक्य? त्यांना आम्ही आणि करपे साहेबांनी आम्ही समजून सांगितलं अरे येड्यानो, कोळशाची कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे उष्मांक, मराठीत बोलायचं असेल तर उष्मांक, दगडी कोळशाचा उष्मांक आणि बांबूचा उष्मांक एक आहे. 4000 कॅलरीज हे बांबूमध्ये बी आहे आणि 4000 कॅलरीज कोळशात बी आहे. आणि म्हणून बांबूची म्हणजे कोळशाची ऐवजी बांबू वापरू शकताय. त्यांनी ते वापरून बघितलं. ते म्हणजे चलो हमको 10,000 एकर बांबू चाहिए. राठेजी 10,000 एकर. जमला खेळ. मग मी काय केलं, मी भेटलो, मी गेलो होतो. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, ऊर्जा मंत्र्यांना समजून सांगितलं, महावितरणचे CMD खंदारे साहेब यांना भेटलो, महावितरणचे 8 डायरेक्टरांना भेटलो आणि सगळ्याला म्हणलं की अरे 2015ला पॅरिसमध्ये जो ॲग्रीमेंट झाला, पॅरिस करार जे झालं, त्या करारामध्ये असं सांगितलं गेलं पृथ्वीवरची मानव जात जर वाचवायची असेल तर पृथ्वीवर जे कार्बन तयार झाले किंवा कार्बन तयार करणारी जी यंत्रणा आहे, जगामध्ये सगळ्यात जास्त कार्बन तयार होत आहे कोळसा जाळल्यामुळं. आणि म्हणून कोळशाचे जेवढे थर्मल आहेत, कोल बेस थर्मल, जगातले टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय माणूस जात वाचणार नाही असं पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये ठरलं. मी आज सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा रे, तुमचे लेकरं मरणार रे, पैसे किती बी कमवा, पगार किती बी राहू द्या, कार्बन जर लई झालं तर आपण सगळे मरणार आहे. कोविडमध्ये 1% लोकाला कोविड झालं, जगातून ऑक्सिजन आणलं तरी पुरलं नाही. अरे 10% लोकाला कोविड जर झालं तर तुम्हाला डॉक्टर मिळणार नाही, दवाखाना मिळणार नाही, मुंग्या मरून पडल्यासारखं लोक मरून पडतील. एवढं विचित्र परिस्थिती ग्लोबल वॉर्मिंगमुळे तयार झालेली आहे. याच्यातून आपल्याला सुधारावं लागणार आहे. त्याने म्हणलं काय करावं आम्ही म्हणलं काय नाही, चला तुम्ही एक काम करा,
दगडी कोळसा जाळायचं बंद करा आणि बांबू सुरुवात करा. मला त्यांनी सांगितलं पत्र द्या. मी पत्र दिलो. मला राज्य सरकारने उत्तर दिलं, पाशा पटेल आपण जे पत्र दिलंय त्याच्यावर आम्ही कमिटी तयार करतो आणि निर्णय घेतो. शासनाने म्हणजे महावितरणच्या अधिकाऱ्याने कमिटी केली. कमिटी देशात परदेशात फिरली. कोळशाला पर्याय बांबू त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच टेंडर काढलं की पाशा पटेलचं गाव लातूर आहे आणि लातूरच्या जवळ थर्मल परळीचं आहे आणि म्हणून परळीमध्ये देशातलं पहिलं थर्मल, त्या थर्मलमध्ये दगडी कोळशाच्या ऐवजी 5-10% बांबू वापरायचा निर्णय झाला माझ्या गावच्या जवळच्या थर्मलमुळं. आता एक परळी थर्मल जर दगडी कोळशाच्या ऐवजी बांबूवर जर चालवायचा असेल तर 2 लाख एकर बांबू पाहिजे. बांबू तर नाही. आणि मग शेतकरी भावानो, मी जर बोललो तर मी बांबूवर 2-3 दिवस बोलू शकतो, 2-3 दिवस. परंतु वेळेचं मर्यादा आहे. हे मला भिवून बसबी म्हणणार नाहीत का, तर मी तोंडानं फाटका असल्यामुळे भस्कन काहीतरी म्हणल म्हणून मला कोण डिस्टर्बच करत नाही. पण आपलं आपण सावरलं पाहिजे ना, म्हणून मी जास्त न वापरतो बरं का. आता शेवटचे 5 मिनिट आले का, जवळजवळ आले ना आपलं वेळ. 5 मिनिट राहिले का, अजून 10 राहिलेत का? हे अजून भरपूर वेळ आहे, चिंता नका करू. 10ची 20 रिटूत आपण, काही चिंता नका करू तुम्ही. तर आता मी तुम्हाला, आता तुम्ही किती बांबू लावलं तर बांबूचं भविष्य काय मी सांगतो का, तर माझ्यानंतर 2 तज्ज्ञ माणसं बोलणार आहेत. मी तर मॅट्रिक पास आहे, मुन्नाबाई MBBS. ऐकलं का? ह्याच्यामध्ये बघा श्रीनिवासराव साहेब तर IFS आहेत, बरोबर आहे का? ते सगळं जग माहिती आहे त्यांना. हे संजीव करपे हे तर एवढा अवलिया माणूस आहे ना, जगातल्या 48 देशात बांबू येते आणि त्या 48 देशात बांबू शिकवायची जबाबदारी एनबार या संस्थेनं करपेनं दिलेली आहे. करपेचं 2 वैशिष्ट्य सांगतो. एक म्हणजे 48 देशाला बांबू कसा लावायचं शिकवायचं काम करपे करतात. परंतु एक युरोपियन युनियन आहे, 28 देश आहेत. या 28 देशामध्ये बांबू येत नाही. पर इंग्रज आहेत ते, एवढा देश सगळ्या जगावर राज्य केलं. किती शहाणे आहेत ते. युरोपचे लोक बांबू येत नाही, पण जिथं बांबू येते तिथं संशोधन करतात. खिशातले 25 कोटी घालून 25 कोटी रुपये वर्षाला खर्च करतात. त्यांना एक सल्लागार पाहिजे होता जगात चांगला. कोण सल्लागार सापडलं? 48 देशाला तिकडं एक सल्लागार, तिथं 23 आहेत, 23 पैकी एक. परंतु इथं युरोपच्या 28 देशामध्ये एकच सल्लागार आहे 28 देशाला, ते म्हणजे संजीव करपे. हाय कमाल आहे. असा माणूस म्हणजे 2 माणसं माझ्या नंतर बोलणार आहेत. त्याच्यामुळे मॅट्रिक पास माणूस बोलणं आणि हे क्वालिफाईड सुशिक्षित साक्षर माणसं बोलणं याच्यामध्ये जमीन आसमानचं फरक असं मला वाटतं. म्हणून मी म्हणलो आपण जरा आता ट्रॅक चेंज करतो. मी आता तुम्ही बांबू लावायची गरज काय, आता सांगू तुम्हाला. नीट आहे का? आता माझ्या भाषणाची सुरुवात झाली. हे आतापर्यंत हे बेसमेंट होतं. आता खरं भाषण, आता बीज भाषण आता करतो मी. काय झालं आहे का, जगाला ग्लोबल वॉर्मिंगनी घेरलंय. परवा ग्लासगोमध्ये एक परिषद झाली. ग्लासगोमध्ये 1 महिन्यापूर्वी त्या ग्लासगोमध्ये परिषद झाली. त्याच्या 250 वर्ष आधी ग्लासगोमध्ये काय घडलं होतं बघा. 250 वर्षापूर्वी ग्लासगो शहरामध्ये वाफेवर चालणाऱ्या इंधनाचा शोध लागला. त्या इंधनाने पृथ्वीचं सत्यानाश केलं 250 वर्षात. या इंधनापासून वाचवा ह्याची परिषद 250 वर्षानंतर त्याच ग्लासगो शहरामध्ये भरली. काय ठरलं की पृथ्वीवरची मानव जात जर वाचवायची असेल तर कोळसा जाळायचा नाही, डिझेल जाळायचं नाही आणि पेट्रोल जाळायचं नाही. कोळसा जाळायचं नाही, डिझेल जाळायचं नाही आणि पेट्रोल जाळायचं नाही. मग डिझेल कुठं राहते? जमिनीच्या पोटात. पेट्रोल कुठं राहते?
जमिनीच्या पोटात. डिझेल कुठं राहतंय? जमिनीच्या पोटात. म्हणजे कार्बन, डिझेल, पेट्रोल आणि कोळशाच्या रूपानं जमिनीच्या पोटात झोपलाय. पृथ्वीवर काय? पृथ्वीवर काय आहे का? 250 वर्षापूर्वी ग्लासगोमध्ये इंधनाचा शोध लागला. त्या दिवशी हवेमध्ये कार्बनचं प्रमाण होतं 280 ppm. 280 ppm कार्बन कॉन्सन्ट्रेशन होतं. या वर्षी मोजलं 422 झालं. 350 ppm जर असेल तर पृथ्वीवर जीव जंतू सुरक्षित राहतो. आणि 450 ppm ज्या दिवशी कार्बन होईल त्या दिवशी पृथ्वीचा विनाश अटळ आहे. आता 22 झालंय म्हणून मास्क आलंय, बरोबर आहे का? आणि मग 30 झालं, मग ऑक्सिजनचं सिलेंडर येईल पाठीवर. आणि मग 50 झालं की राम नाम सत्य आहे, सत्य बोलू, सत्य बोलू. पुरायला सुद्धा तुम्हाला माणूस सापडणार नाही. हे कधी होईल? 450 ppm झाल्यावर. मग आता पृथ्वीच्या समोरचा प्रश्न काय? पृथ्वीच्या समोरचा प्रश्न आहे, अरे पाठीवर एवढा धिंगाणा झालाय, एवढा कार्बन वाढलाय, पुन्हा पोटातलं काढून पृथ्वीवर भरती नका करू रे. सगळे शास्त्रज्ञ सांगले. आणि मग चर्चा सुरू झाली की आता जमिनीच्या पोटातलं जाळायचं नाही, आता जमिनीच्या पाठीवरचं जाळायचं. आणि जमिनीच्या पाठीवर जर काही असेल त्याचं नाव आहे बांबू. काय बांबू? बांबू असा आहे, जगातली फास्टेस्ट ग्रोथ असलेली पेशी कुठली असेल तर बांबू आहे. माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं वर्षाला. एक बांबूचं बेट 320 किलो ऑक्सिजन देतं. 280 तुम्हाला लागतं, 320 देतं. माणसाचं दुश्मन काय पृथ्वीवर? माणसाचं दुश्मन एक कार्बन आहे. आणि कार्बन मधूनच तापमान वाढत असतं. बेसिक दुश्मन मानवजातीचं कार्बन आहे. मग कार्बन कसं संपवायचं? तर आता कार्बनचे गोडाऊन उभे करावे लागणार आहेत. कार्बनचे गोडाऊन उभे करावे म्हणल्यानंतर काही कार्यकर्ते म्हणले नवीन स्कीम मिळाली हाणायला आता अजून, बरोबर. काही लोकांना वाटतं की आता ही स्कीम आली हाणायची, जमलं आता. अरे कार्बनचं गोडाऊन म्हणजे झाड आहे. आणि सगळ्या झाडामध्ये अधिक 30% कार्बन खायची क्षमता बांबूमध्ये. आणि म्हणून बांबू लावायचं. ते बांबू लावायचं खरंय, पण घेईल कोण? ह्याचा उपयोग काय? आता त्याचा उपयोग आहे का? 1 हेक्टर ऊस लावलं की वर्षाला 2 कोटी लिटर पाणी लागतं. 1 हेक्टर ऊसाला 2 कोटी पाणी लागतं. आणि 1 टन ऊस गाळलं तर 80 लिटर इथेनॉल निघतं. आता बांबू बघू. 1 हेक्टर बांबू लावलं तर 20 लाख लिटर पाणी लागतं. 1 टन बांबू गाळलं तर सध्या आपल्या देशात जी टेक्नॉलॉजी चालू आहे, 1 टन बांबू मध्ये 250 लिटर इथेनॉल 200 लिटर इथेनॉल निघतं. अजून ह्याला जर रेटलं 250 निघतं. सायन्स म्हणतंय 400 निघतं. म्हणजे 200, 250 आणि तिसरा टप्पा 400. बघा बांबूत आणि ऊसात एवढा फरक आहे. आता काय झालं बघा. आता हे झालं बांबूचं परिचय देतो तुम्हाला. आता जगातली परिस्थिती सांगतो. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जे बायडन ज्या दिवशी निवडून आला त्या दिवशी पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे बायडननी सांगितलं अमेरिकेला मी कार्बन मुक्त करणार आहे 2030 मध्ये. इंग्लंडमध्ये काय घटना घडली होती? इंग्लंडमध्ये सांगितलं होतं की 2035 नंतर इंग्लंडमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्या चालू द्यायच्या नाहीत. कधीपासून? 35 पासून. परंतु कोविड नंतर इंग्लंड सरकारने निर्णय केला 2030 नंतर डिझेल पेट्रोल चालू द्यायचं नाही. कुठं? इंग्लंडमध्ये. आपल्या देशाचे परिवहन मंत्री कर्तृत्वान नितीन गडकरी साहेब यांनी काय सांगितलं? नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं 2017 नंतर 2027 नंतर भारतामध्ये डिझेल पेट्रोल चालू देणार नाही.
आपण इथं बसणारे सगळे लोकांना नितीन गडकरी साहेबामुळं आपलं जीवन जगणं कसं सुकर झालंय, आपलं आयुष्य कसं कसं वाढलंय. मी 2-3 ओळी सांगतो. पहिली ओळ, आपल्याकडे युरो 4 इंजिन चालू होतं. युरो 4 इंजिनमधून कार्बन जास्त निघत होतं. गडकरी साहेबांनी निर्णय काय केला, युरो 4 इंजिन जर कुण्या 4 व्हीलरमध्ये असेल तर त्या कंपनीची गाडी रस्त्यावर येऊ देणार नाही. युरो 6 इंजिन वापरल्याशिवाय कुठलंही 4 व्हीलर मी देशात चालू देणार नाही. झक मारून सगळ्या कंपनीवाल्यांनी 4च्या ऐवजी 6 आणलं. तुमचं माझं आयुष्य वाढलं. गडकरी साहेबांनी सांगितलं इथेनॉलवर गाड्या चालतील. गडकरी साहेबांनी सांगितलं इलेक्ट्रिकवर गाड्या चालतील. आणि आता कालच गडकरी साहेबाच्या तोंडून मी ऐकलो फ्लेक्स इंजिनवर गाड्या चालतील. फ्लेक्स इंजिन म्हणजे काय, लय मस्त इंजन ते. फ्लेक्स म्हणजे डिझेल टाका चालते, पेट्रोल टाका चालते, म्हणजे देशी बी चालते आणि विदेशी बी चालते. अशी मस्त ती गाडी येणार आहे. आता ती गाडी साहेबांनी लॉन्च आता झालं, सगळ्या कंपन्या आता ते घेतील. बाबांनो, फ्लेक्स इंजिन देशाचं, जगाचं, मानव जातीचं भविष्य बदलणार आहे. मी तुम्हाला सगळ्याला एक विनंती करतो की खरंच या निर्णयावर गडकरी साहेबाच्या टाळ्या वाजवून आपण एकदा स्वागत करू. अरे टाळ्या कशा असतात, टाळी इकडे का टाळी कशासाठी केली माहिती आहे का, योगामध्ये रक्ताभिसरण वाढवायसाठी. आपण येड्यासारखं एकटं जर टाळी वाजवलं तर लोक म्हणतात सरकलेलं आहे. अरे इथं सार्वजनिक योगा करण्याची संधी आली आहे. रक्ताभिसरण वाढवून आयुष्य वाढवायची. येड्यानो बघूत बरं कसं वाजवतो. असं का हो, तुम्हाला नाही, तुम्हाला योगा करायचं हा टाळ्या असे वाजले पाहिजे. माझा हात तुटल्याने तर दाखवला असतो तुम्हाला, म्हणजे वाजून बी दाखवलं असतो आणि तुम्हाला बी दाखवलं असतं. पण काय करू, माझा हात तुटलाय म्हणजे जर वाचलो तुम्ही समोर बसणार तर ठी तुमची तर भजनच होतं आता माझ्या हातानं. तर आता हे निर्णय झालेले आहेत. आता या निर्णयामध्ये काय काय चमत्कार होणार आहे मी तुम्हाला आता 2-3 गोष्टीमध्ये सांगतो. मी पहिलं इथेनॉल सांगतो. 5 मिनिट आहे ना अजून. हां तुम्ही अहो लोकशाही आहे, तुम्ही म्हणल्यानंतर हिनी काय करतात, तुम्ही हो म्हणा, मी येळभर रेटतो तुम्ही हो म्हणा. आता मी तुम्हाला झालं इथेनॉल समजून सांगतो. इथेनॉल काय, इथेनॉल जगामध्ये 1931ला ब्राझील नावाच्या देशामध्ये ऊसाच्या मळीपासून डिझेल पेट्रोल सारखं इंजिनमध्ये इंधन म्हणून वापरलं जातं, द्रव्य पदार्थ तयार केला जातो, असा शोध लागला 1931 मध्ये ब्राझीलमध्ये. 1945ला आपल्या देशात दुष्काळ पडला बंगालमध्ये. पंडित नेहरू त्यावेळेस ज्येष्ठ नेते होते. त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये पंडित नेहरूंनी लिहिलेलं आहे. काय लिहिलंय पंडित नेहरूंनी? पंडित नेहरूंनी लिहिलंय की आता बंगालमध्ये दुष्काळ पडलाय, देशाच्या इतर भागामध्ये भरपूर पिकलंय, इकडचं धान्य वाहनं सुद्धा आहेत, इकडचं धान्य तिकडं आपण नेऊ शकलो असतो, परंतु वाहनात टाकायला इंधन नाही. का तर जगात दुसरं महायुद्ध आहे आणि दुसऱ्या महायुद्धामुळं जगातले सगळे देश इंधन स्टॉक करू लागलेले आहेत, म्हणून माणसं मरू लागलेत. परंतु आता ब्राझीलमध्ये जे ऊसाच्या मळीपासून इथेनॉल सुरू झालंय, त्यावेळेस त्याला इथेनॉल म्हणत नव्हते, त्याला पॉवर अल्कोहोल म्हणत होते. आपण पॉवर अल्कोहोल तयार करू शकत नाही. का तर भारतामध्ये पॉवर अल्कोहोल निर्मितीला इंग्रजाचा विरोध आहे. इंग्रजाची तेलाची व्यापार करणारी एकच कंपनी आहे जिचं नाव बर्माशेल आहे. जोपर्यंत इंग्रज जाणार नाही तोपर्यंत बर्माशेल जाणार नाही, आणि जोपर्यंत बर्माशेल जाणार नाही तोपर्यंत या देशातल्या शेतकऱ्याला ऊसाच्या मळीपासून पॉवर अल्कोहोल बनवून वाहन चालवता येणार नाही. हे माझं दुर्दैव आहे. असं पंडित नेहरूंनी 1715ला लिहिलं, नाही 45ला लिहिलं. 47ला देश स्वतंत्र झाला. 17 वर्ष पंडित नेहरू पंतप्रधान, 17 वर्ष त्यांची मुलगी पंतप्रधान, 10 वर्ष मनमोहन सिंग पंतप्रधान, PV नरसिंहराव पंतप्रधान, त्यांच्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान. काही केलं नाही हो. त्याला अटलजीच यावं लागले. अटलजी आले. 70 वर्षानंतर इथेनॉल आला आपल्या देशात. काय चिठ्ठी लिहिले का?
आहे ना? हा नाही बघला ना मी लिहिलं तर काय पटकन घेर दाबतो मी. मला का पैसे दिला काय भाषणाचे तुम्ही? फुकटच आहे. त्याच्यामुळं म्हणलं तर ऐका. तर काय झालं तर 70 वर्ष लागले इथेनॉल यायला. मी एका माझ्या काँग्रेसच्या मित्राला म्हणलं की अरे काँग्रेसवाल्यानो, अरे 70 वर्ष लागले रे इथेनॉल आणायला. शेतकऱ्याच्या घरात डिझेल पेट्रोल तयार झालं असतं, शेतकरी आत्महत्या केला नसता रे. हे पाप तुम्ही केलं. इराण आणि इराक मधून तुम्ही डिझेल आणलात. त्या नेत्याने मला सांगितलं पाशाजी ऐका जरा, सगळे ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. त्यांनी काय सांगितलं, पाशाजी इथेनॉल तयार करायची टेक्नॉलॉजी अवघड असती म्हणून आम्हाला 70 वर्ष लागली. आता इथेनॉल तयार करायची टेक्नॉलॉजी किती अवघड आहे मी जरा सोपं करून सांगतो. आमच्या गावात इथेनॉल कसं तयार होतंय कुलकर्णी? तुमच्या गावात होते का नाही? तर हे आमच्या मराठवाड्यातले आहेत म्हणून सांगतो. आई इथेनॉल कसं तयार होतं आमच्या मराठवाड्यात? गुळाची ढेप घ्यायची, ती फोडायची, फोडलेलं गुळ पाण्यात भिजवायचं, पाणी नासवायचं, नासलेलं पाणी पिप्यात भरायचं, पिपं चुलीवर चढवायचं, खालून जाळ लावायचं आणि वरून थेंब थेंब पडल त्याला इथेनॉल म्हणायचं. हे तर आमच्या गावात गुर्राकी तयार करतात यार. अरे मग एवढं सोपं असताना हरामखोरानो 70 वर्ष का लावलो रे तुम्ही? हे सूत्र काय? जिथं गरिबी जास्त तिथं पुढाऱ्याला किंमत जास्त, जिथं गरिबी कमी तिथं पुढाऱ्याला किंमत कमी. तुम्ही गरीब राहावं म्हणून हे धोरण 70 वर्ष लादलं गेलं होतं. आता बघा, अटलजींनी 5% निर्णय केला, मोदीजींनी 20% निर्णय केला. आता इथेनॉल आणि बांबू काय, 1 टन बांबू गाळलं तर 400 लिटर इथेनॉल निघतंय. 1 टन ऊस गाळलं तर 80 लिटर इथेनॉल निघतंय. 1 टन बांबूला 20 लाख लिटर पाणी लागते आणि 1 हेक्टर बांबूला 20 लाख लिटर आणि 1 हेक्टर ऊसाला 2 कोटी लिटर. शाने हो, समजून घ्या. आता मी तुम्हाला माझ्या भाषणातलं आवडता विषय हेडलाईन्स, नुसते हेडलाईन्स खना खना खना, ती किती वेळ असेल ते मला माहीत नाही, पण हेड खना खना सांगतो मी. पहिली गोष्ट, जगामध्ये भारतामध्ये आसाममध्ये नुमालीगड नावाचं गाव आहे. या नुमालीगडमध्ये नेदरलँड, फिनलँड आणि भारत हे 3 देश एकत्र येऊन त्याने रिफायनरी सुरू केली बांबूची. 6 कोटी लिटर इथेनॉल तयार करणार आहेत रोज. 50,000 लिटर, 5 लाख टन बांबू लागणार आहे. ऐकलं का? ही मी इथं आलोय, इथं नागपूरला. राव साहब, श्रीनिवासराव साहब, मैं कहाँ से आ रहा हूँ? हाँ नहीं नुमालीगड से आ रहा हूँ. आसाम मधून आलोय मी नुसतं असं हवेत गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही. मी 4 दिवस आसाम मध्ये होतो. ही सगळी टेक्नॉलॉजी बघितली, सिस्टीम बघितली, कारखाना कसा उभा करतो बघितलं, कुठली मशिनरी वापरते बघितलं, त्याचं आयुष्य बघितलं, त्याची उपयोगिता बघितली, त्याची परिणामकारकता बघितली. 4 दिवस राहून त्या कंपनीचे CMD आहेत 3000 कोटीचे भास्कर फुकान, दोस्ती केली. त्याने म्हणलं पाशाजी महिन्यातून एकदा या, माझं बी ऊर भरून आलं. काय अध्यक्ष, हां के मुन्ना भाईला एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये महिन्याला या म्हणले. ऐकलं का? तर काय चमत्कार सांगतो, आता ते ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. हे जर सुरू झाली तर अशा पुढच्या वर्षापासून 300 फॅक्टऱ्या आपल्या देशात उभ्या कराव्या लागतील. 3 लाख कोटी रुपये ह्याला लागतील. आणि गडकरी साहेब जे म्हणतात मी फ्लेक्स इंजिन आणणार आहे, एकूण वाहनाच्या 10% जरी वाहनं फ्लेक्स इंजिनवर जर चालले तर त्याला किती लागणार आहे माहिती आहे का? त्याला लागणार आहे बघा 30 लाख एकर बांबू.
30 लाख एकर बांबू जर लावलो तर आताच्या गाड्यामधल्या 10% गाड्या या गडकरी साहेबाच्या फ्लेक्स इंजिनवर चालतील आणि 30 लाख एकर बांबू लावलं तर तुम्हाला एकरी 4 आणि 5,000 रुपये मिळतील. काय नाही, पाऊस पडला काय आणि न पडला काय या मन कळलं तुम्हाला सगळं काय ते. अरे आता पाऊस कसं येऊ लागलाय. मी लहान असताना 100 दिवस पाऊस पडायचा. रावसाहेब आमच्या मराठवाड्यामध्ये म्हणी काय होत्या, पडल्या उतरा भात खाना कुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या सोयी साथी पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भित्ती, आला पोळा पाऊस झाला भोळा. तुमच्या आईची शपथ खाऊन सांगा रे, एवढे जण जमले आपण की आता नक्षत्रावर पाऊस आहे का? नक्षत्रावर पाऊस नाही. आता पाऊस कसा आहे, 2च नक्षत्र, एकतर ढगफुटी नाहीतर घ्या आमचं, एकतर दुष्काळ नाहीतर ढगफुटी. 2च रुपये. मला सगळ्या शेतकऱ्यांनो अशा अस्थिर पर्जन्यमानामध्ये काय पेरलं तर 100% रास घरी येईल अशा पिकाचं नाव सांगू शकता तुम्ही कोण? बांबू. अरे हात तर वर करा येडे हो. पंजा नका दाखवू, तिनेच ठोंगणी की आपणाला आता बांबू शिवाय पर्याय नाही. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी बांबू लावा. मी तुम्हाला शब्द देतो भारत सरकारच्या वतीनं, तुमच्यापैकी कोण तर म्हणल सोलाय भारत सरकारच्या वतीनं म्हणलं हे आमदार नाही खासदार नाही आणि भारत सरकार म्हणलं. अरे मी आमदार असो का नसो पर देश चालविणारे माझे नाते नेते माझी भाषा ऐकतात हे मला माहिती आहे. म्हणून तुम्हाला मी नरेंद्र मोदी सरकारकडून शब्द देतो की 300 इथेनॉलचे प्रकल्प भारतामध्ये सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. बांबू लावा. विषय संपला माझा इथेनॉलचा. तर एकच ओळ सांगतो बरं का शेवटची, ती म्हणजे दगडी कोळसा. आपल्या देशाला 100 टन दगडी कोळसा लागणार आहे वर्षाला. 100 कोटी टन. आपल्या देशामध्ये 596 थर्मल आहेत. 596 थर्मल. तुम्हाला ही माहिती कोण सांगणार नाही. गब्रो मुन्नाबाई सांगाल की माहिती आहे काय? 596 कोल बेस थर्मल आहेत आपल्या देशात. 2,43,000 मेगावॅट वीज तयार होती. 60% थर्मल हे कोळशावर चालतात. 40% थर्मल हे कोळसा, लिग्नाईट, डिझेल, गॅस ह्याच्यावर चालतात. तुम्हाला आता शेवटची गोष्ट सांगतो, ती म्हणजे आता आपणाला सगळ्या थर्मलला भारत सरकारने इशारा दिलाय. ABC 3 कॅटेगरी केले 596 थर्मलचे. 2022 मध्ये 2023 2024 अशा 3 मुदती दिलेत सगळ्या थर्मलला की तुमच्या थर्मलमध्ये कार्बन कमी करा. नाही केलं तर बंद. ठीक आहे. आता केंद्र सरकारने निर्णय केला यावर्षी की कोळशाबरोबर 5% ॲग्रिकल्चर वेस्ट जाळा. आत्ता पुढच्या वर्षी ते 10 करणार आहे आणि पुन्हा 20 करणार आहे. आणि असं करून करून 100% बांबूवर थर्मल चालणार आहेत. हे जर केलं तर काय होईल तुम्हाला सांगू. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की फक्त 10% कार्बन जर कमी करायचं असेल तर तुम्हाला सांगतो आपणाला बांबू किती लागणार आहे. 25 लाख एकर बांबू लागणार आहे. इकडं 30 लाख एकर आणि इकडं 25 लाख एकर. हे कधी 5% आणि 10%. 25 आणि 30 किती होतात? 55 लाख एकर. हे एकूण वाहनाच्या 10% वाहनाला इथेनॉल देण्यासाठी आणि 10% दगडी कोळशाच्या ऐवजी ह्या 2 मध्ये 55 लाख एकर लागणार आहे. आणि फुल प्लेस जर केलं तर निम्म भारत बांबू लावावं लागणार आहे.
ह्याच्यामध्ये जर कोणाला प्रश्न असेल आणि कोणाला जर खाज असेल चर्चेची तर हा पाशा पटेल सदैव तयार आहे. माझा नंबर कायम ओपन असतो. माझा नंबर बी सांगून देतो 9422 किती चॅलेंज करतो बघितलं का मी. मला खाज कसली आहे. कुलकर्णी लिहून घ्या नंबर. अरे हाय तुमच्या पैसे मी उगं म्हणलो दुसऱ्याला कोणाला दाबाव कोण ओळखीचंच नाही. तुम्ही आणि राठी दोघंच आहे. तर हार ते 3 झालं सॉरी तिघं झाले बघा. अजून लई तसे पण उगं म्हणलो मी. आनंदराव बी आहे ना. आनंदराव तर समोरच येऊन बसलाय. हां आनंदरावला बघून तर माझी पातळ झाली. नाही तर मी पहिलं अजून लिहून होतो. तर चला माझा नंबर लिहून घ्या 9422071786. भावानो मला बांबू शिकवलं नितीन गडकरींनी आणि सरकारच्या कायद्यातून मुक्त केलं नरेंद्र मोदींनी. आणि म्हणून मोदी गडकरीची एकदा सगळ्यांनी मनसोक्त टाळ्या वाजवा यार. मनसोक्त वाजवा यार. मी 100 कोटी रुपये माझ्या नातवाला देऊन मरणार आहे. पर माझ्या नातवाला मी ऑक्सिजन आणि पाणी देऊन मरणार नाही ह्याचं मला दुःख आहे. मरायच्या आधी माझ्या नातवाच्या ऑक्सिजनची आणि पाण्याची मी सोय करणार आहे. तुम्हाला जरी नातू असेल तर तुम्ही सुद्धा ऑक्सिजन आणि पाण्याची सोय करा आणि बांबू लावा एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जर कुणाला काही विचारायचं असेल विचारू शकताय. जय हिंद जय भारत. धन्यवाद पटेल साहेब. हां हॅलो. आज जे आपण बांबू लागवड 4 वर्षापासून आपला बांबू डेव्हलपमेंट बोर्ड इथे नागपूरमध्ये चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये आपला विदर्भातला शेतकरी इतका सधन नाही की तो स्वतःच्या पैशांनी बांबूची लागवड करू शकतो. त्याकरिता मी या अगोदरही बोललो होतो की बांबूला शेती पिकात घेऊन प्रश्न विचारायचं हेडलाईन्स. 1 मिनिट. तुम्ही सदन नाही बांबू लावायला 1 एकरला बांबूचे रोप किती लागतात माहिती आहे का तुम्हाला? 350च्या जवळपास. चूक 200 लागतात. ठीक आहे करेक्ट करून घ्या. किती लागतात? 200. एक रोप कितक्याला मिळतं? 30 रुपये. 35 नाही. मी नर्सरीवाला या टिश्यू कल्चरवाला डेव्हलपमेंट बोर्ड मधून जाऊ द्या. पण माझे ओरिजिनल आहेत ते डुप्लिकेट 30ला विकत असतील. मला काय घेणे नाही. बांबू डेव्हलपमेंट बोर्ड डुप्लिकेट आहे का यार. मी माझ्या पुरतं बोल. तिकडं कशाला घुसवडालेस मला तिच्या आईला. म्हणजे आमच्या दोघात भांडण लावतो का? लई शाना दिसला मी तर आता एक गोष्ट आहे का 30 रुपये 35 रुपये 25 रुपये वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळे रेट आहेत. ते सरकार आहे. ते ऐकलं का? बांबू बोर्ड हे सरकार आहे. सरकार काही व्यापारी नाही खालीवर लपडे करायला. सरकार तर तराजू सारखं असतंय. आणि एवढा तर नेक माणूस आला हे की विचारता सोय नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे व्हरायटी 30ची आहे. माझ्याकडे व्हरायटी 35ची. समज ना. नंबर 1 35 म्हणजे 7,500 रुपये एका एकरला लागतात. 7,000 रुपये लागतात. 7,000 रुपये नाहीत असं म्हणणारा कोण शेतकरी आहे का? 7,000च्या नंतर बाकी 4 वर्ष जो आपल्याला त्याचा मेंटेनन्स करावं लागते. ए बाबा नको येडं नको बनवू. बांबू लावायचं 2 वर्ष आंतरपीक घ्यायचं. 15 बाय 15 वर लावलं आंतरपीक घेता येतंय. 2 वर्षानंतर सावली येते. अरे सावली आलं तर सावलीत येणारे पीक आहेत. हळद आहे, अद्रक आहे, बटाटा आहे. एवढे सगळे पीक आहेत. म्हणजे तुम्हाला कधीही आंतरपीक घ्यायला विरोध नाही. नाचा येत नाही अंगण वाकडं म्हणायचं नाही. नातवाला वाचवायचंय का? कारण नाही सांगायचे. हे का मनरेगामध्ये जावा 1 झाड लावायला 500 रुपये मिळतात. बांबू बोर्डाकडे जावा नॅशनल बांबू मिशनची स्कीम आहे. अरे पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 180 रुपये एका रोपाला मिळतात. एवढ्या योजना पडलेल्या आहेत सरकारपाशी. यावर्षी बांबू बोर्डाचं बजेट परत गेलं 1200 कोटी रुपये. घेणारा येडं कोण आलं नाही. त्याच्यामुळे आपलं अज्ञान नाही. ठीक आहे बसा खाली. चला पुढे पुढे उडा. धोटे साहेब आदरणीय धोटे शहाण्यासारखे प्रश्न विचारा. धोटे सर आपण बांबूमध्ये जो अभ्यास केला त्यामध्ये या राज्यामध्ये कुठली जात अधिक चांगली असेल? फर्स्ट क्लास. जगामध्ये 1600 जाती आहेत. जगात भारतामध्ये 136 जाती आहेत. परंतु बांबू बोर्डाने अभ्यास करून केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सौजन्याने आपल्याकडं 8 व्हरायटीची परवानगी दिली. एक आहे बल्कोवा, टुल्डा, मानगा, मानवेल, वल्गॅरिस ग्रीन.
त्याच्यापैकी बल्कोवा लावायचं. बल्कोवा लावायचं का बल्कोवा. अरे हे तर फोनवर विचारू शकतो ना धोटे आपण दोस्त यार. नाही माझ्या निमित्तानं सर्वांना कळावं. वा 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 काय तुमचं वा वा अच्छा. काय छान आहे हो तुम्ही धोटे. चला तुमच्या माध्यमातून त्याच्यासोबत सगळ्या आपण अमित शहाला भेटलेत जी या देशाचे सहकार मंत्री. होय. तर यामध्ये सहकार्याच्या संबंधाने आपल्याला काय पुढच्या काळात काय वाटतं तेवढं एक सांगून द्या. मी आदरणीय अमित शहा साहेबांना 2 दिवसापूर्वी भेटलो. मी अमित शहा साहेबांना सांगितलं सर तुम्ही सहकार मंत्री आहे, तुम्ही कर्तृत्वान सहकार मंत्री आहे, साधं नाही. तुमचं नाव घेतलं की लई लोकांना अटॅक येते, बरोबर आहे का. तर एवढं तुम्ही खतरनाक असा या देशाला म्हणजे काय म्हणताय सरदार वल्लभभाई पटेल नंतर असा एक खतरनाक आपला खंबीर माणूस आपल्याला मिळालेला आहे. मी त्यांना सांगितलं सर आप ही कुछ कर सकते हैं, कोऑपरेटिव धीरे धीरे ज़रा उसको पैरालिसिस हो रहा है, उसमें से अगर उसको निकालना है तो आप बाम्बू को उसमें ले लो, बाम्बू को कोऑपरेटिव में ले लो, और कोऑपरेटिव में एक बार लिए ना तो आप करिश्मा देखो 1000 साल इस देश की जनता आपको याद करेगी. ये ले लो. उन्होंने मला ठीक आहे लेटर देऊ म्हणले. लगेच लेटर दिलं धोटे, ऐकलं का. आणि बाकी जे आहे ना ते खाजगीत बोलायचे. अर्धा तास बसून घेतलं हो माझ्यासारख्या माणसाला. आता एवढा मोठा माणूस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ह्या बांबूला चांगल्यात चांगले दिवस येणार का. तर सुरुवात केली आहे नितीन गडकरींनी, लक्षात ठेवा. आणि गडकरीचं बोलणं कसं असतं GR असल्यासारखं, टाईप केलं की त्याला रिवर्स घेर नाही घालायचं. गडकरी एकदा बोलले ना की ओकेच असते कार्यक्रम. आणि म्हणून हे होणार ही सगळे पंतप्रधान तयार आहेत, अमित शहा साहेब तयार आहेत, नितीन गडकरी साहेब तयार आहेत. आणि त्याच्यानंतर मग पाशा पटेल आहेतच. आगे हसन पिछे हुसन, जेगा मिली तो मैं भी बसन. मी बी तयार आहेच बसायला. ऐकलं का. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करायचं नाही. ओके. अजून शेवटचा प्रश्न कोणाला विचारायचा का. एक फायनल एक शेवटचा प्रश्न. हा ओके. हा नमस्कार साहेब, मी शैलेश पिसाळकर यवतमाळवरनं. वा. 6 लाख बांबूची लागवड केलेली आहे यापूर्वी. माझी नर्सरी आहे नागपूरमध्ये. मी 3 रुपये प्रति रोप या दरानं रोपं विकतो. माझ्याकडनं डिपार्टमेंट घेऊन जाते. पॉईंट असा आहे सर की बांबू लागवडीमध्ये उन्हाळ्यामध्ये आमचा बांबू जो लागवड झालेला आहे त्याला 45% वरती ह्युमिडिटी पाहिजे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टर ही फॉरेस्टची जमीन आहे. याच्यामध्ये PPP मॉडेल अंतर्गत बांबू लागवड करता येते. आम्ही बरेचदा PCCF CF या साहेबांना भेटलो, पण त्यांच्याकडचा रिस्पॉन्स हा व्यवस्थित नसतो साहेब. कारण या अनुषंगानं जर आपल्यामार्फत जर काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसी लिबरलाइज झाल्या प्लांटेशनसाठी तर हे PPP मॉडेल अंतर्गत मोठं काम होऊ शकते. कारण मी स्वतः बायोमास सप्लाय करतो. ओके. बस संपलं. पहिला प्रश्न ह्याने 3 रुपयाला रोप तयार करतो म्हणतात. हे रोप करतात बियापासून. त्याची माय कोणची आणि बाप कोणची पत्ता लागत नसतो बऱ्याच वेळेस. ठीक आहे. म्हणून भारत सरकार आणि जगातल्या शास्त्रज्ञांनी टिश्यू कल्चरची शिफारस केली आहे. क्यों सर राव साहब, हम कौन सा शिफारस करते. टिश्यू कल्चर का लगा क्यों तो उसकी माँ और बाप का पता होता है. ठीक आहे. अरे संपल्यानंतर यार बसा की. सभागृहाचे नियम मोडायचे नाहीत. मी असेपर्यंत तरी सभापती. ओके. तर 1 नंबर. नंबर 2 ते PCCF ला विचारा आणि ह्याला विचारा. पहिला आपण तर लवत आपणाला 2 लाख सोयाबीन मध्ये उरतेत किती 20,000. बांबूत किती उरतेत 2 लाख. आता तुमच्या इकडं तुमच्या यवतमाळवाल्यानं तुम्हाला काय संधी आली माहिती आहे का तुमच्या जिल्ह्यात. नाही काय माहिती आहे तुम्हाला. हे तर प्रॉब्लेम आहे आपल्या देशात. का माहीत नसताना आपण काहीतरी उगचौगा खेळ करत असतो. अरे तुमच्या जिल्ह्यामध्ये, मी तर विदर्भातला नाही, मी मराठवाड्यातला आहे, लातूरचा आहे, कर्नाटक बॉर्डरवर माझं गाव आहे. नेर परसो पंत काय आहे तालुका आहे. नेर परसो पंत यवतमाळ जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये विस्टारा नावाची ऑस्ट्रेलियातली एक कंपनी 2000 कोटी रुपये खर्च करून बांबूपासून इथेनॉलचा प्रकल्प लावायला 100 एकर जमीन घेतली आहे. माझा नंबर ठेवा. मी नुसता असा वरवरचा नाही, खालचा आहे मी. खालचन वरचन मधलं सगळं माहिती आहे मला. ठीक आहे. म्हणून तर एवढ्या मस्तीत बोलतो. पूर्ण महाराष्ट्रात, देशात, जगात काय काय चालू आहे याचा अभ्यास आहे. उगाई गोट्या खेळत फिरत नाही लोकांना उल्लू बनवत. जी वस्तुस्थिती आहे ती सांगत असतो. फॉरेस्टवाले निर्णय करतील न करतील, पहिलं तुमच्या शेतात लावा. प्रत्येक शेतकऱ्याने आपला एकूण
10% एकूण जमिनीचा हिस्सा 10% बांबू लावतो का? जर तुम्हाला जगायचं असेल, तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे का नाही? ज्याला ज्याला ऑक्सिजन नकोय त्यांनी हात वर करा. नकोय मरतो का रे? चुकलं म्हणलं, चुकलं. सगळ्याला ऑक्सिजन पाहिजे म्हणून आता सगळ्यांनी बांबू लावायचं. बांबू लोकाला लावायचं नाही, लागवड करायची. आपल्याकडे लागवड करत नाहीत, भाडे लावावीच करत हिंडतात, बांबू लावत हिंडतात. बांबू लावू नका, बांबूची लागवड करा. ठीक आहे. आणि पुन्हा जर काही असेल तर मी इथं 3 दिवस आहे, माझं स्टॉल आहे. माझं फर्निचर बघायला या, माझे टिश्यू कल्चर रोपं बघायला या. ई ई ई ई विंग मध्ये 67 दुकान नंबर माझं 67 आहे. ऐकलं का? मी तिथं हजर असतो. मी रोप, फर्निचर, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग कॉलेज हे सगळी माहिती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला या निमित्तानं देण्यासाठी मी 3 दिवस इथं बसून आहे. तुम्हाला ज्याला यायचंय 67 दुकान नंबर ई विंग आपण या. संजू करपे, पाशा पटेल तिथंच भेटतील. रावसाहेब तिथे भेटणार नाहीत का? तर त्यांचं स्वतःचं दुकान आहे, म्हणजे त्यांचं स्वतःचं स्टॉल आहे. ती माझ्याकडे कशाला येतील? पण मला असं वाटतं की माझ्याकडे बी येतील. आणि वाले ना, हां, माझ्याकडे बी येतात ते. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलात, याची अंमलबजावणी करा. आणि याच्यामध्ये ज्याला कोणाला विकल करण्याची गॅरंटी नसेल तर शेवटचं वाक्य, 1000 रुपयाच्या स्टॅम्पवर माझ्या संस्थेच्या वतीनं मी करार करायला तयार आहे. बांबू घेऊन जायचं 1000 रुपयाच्या स्टॅम्पवर. नंबर 1. नंबर 2, आत्ता ज्याच्याकडे बांबू आहे ते बी सांग. का तर काय दुःख आहे हो रावसाहेब, क्या दुःख आहे रावसाहेब? सुनो श्रीनिवास रावसाहेब, दुःख काय आहे का? दुःख, अरे दिल्लीमध्ये दिल्ली गॅसचं चेंबर झाले. दिल्लीत राहिलं आणि गावात राहिलं. गावातल्या माणसापेक्षा दिल्लीच्या माणसाचं आयुष्य 12 वर्षांनी कमी होलालंय. म्हणून भारत सरकारने दिल्लीच्या जवळ दादरी नावाचं थर्मल आहे, त्या थर्मलमध्ये कोळशाच्या ऐवजी बांबू वापरावा आणि दिल्लीतल्या लोकांचा जीव वाचवावं ठरलं. टेंडर काढलं हो भारत सरकारने, 5 टेंडर काढलं. कोण येडं टेंडर भरलं नाही हो. 2.5 वर्ष टेंडर भरलं नाही हो. कोण? दुर्दैव या देशाचं. महाराष्ट्रामध्ये, देशात पुन्हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये परळी थर्मलने टेंडर काढलं. कोण भरलं नाही. कालची शेवटची वेळ होती. परवा मला महावितरणच्या सन्माननीय अधिकाऱ्यांनी फोन केला, सर टेंडर आले नाही हो, तुमचं स्वप्न मरतं हो. मी म्हणलो, अरे मी पाशा पटेल आहे रे, मी कसं मरू देतो? मीच माझ्या कंपनीचं टेंडर भरलो. रोज 5000 टन काय पॅलेट्स पुरवायची जबाबदारी माझी. मी टेंडर भरलो आणि पॅलेटची तयारी केली. मी महाराष्ट्रातले सगळं थर्मल एकटा पाशा पटेल आणि संजीव करपे आम्ही चालवू शकतो दगडी कोळशाच्या व्यतिरिक्त. एवढी आमची धमक आणि ताकद आहे आणि म्हणून आम्ही टेंडर भरलेलं आहे. तुम्हाला ज्यांना बांबू विकायचं यार, आम्हाला बांबू मिळणार येड्यानो. तुम्ही नावं द्या, तुमचा बांबू हा पाशा पटेल नेईल. अजून आमचा बॉस तर अजून आलाच नाही. आमचा बॉस कोण? नितीन गडकरी. ऐकलं का? ते म्हणते बच्चों को लगा कि दिए उन्होंने खेल अभी क्या है, बड़ा प्लेयर तो पीछे है अभी. ठीक है, वो इंजन बना रहे, इंजन रिपेयर कर रहे, ट्रैक्टर कर रहे, बड़ा बड़ा काम कर रहे हो. फ्लॅक्स इंजन ला रहे, छोटे छोटे काम हमको दिए. बरोबर, हे छोटं काम आहे त्यांच्या दृष्टीनं. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका, तुम्ही बांबू लावा. न्यायची जबाबदारी माझी. 1000 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देतो. जय हिंद. धन्यवाद पटेल साहेब. इथे उपस्थित आहेत त्यांच्यामार्फत देखील आपल्याला भरपूर माहिती मिळणार आहे. आणि पाटील सरांना तर दिवसभर जरी आपण ऐकत राहाल तरी इथून जाण्याची आपली इच्छा होणार नाही. मला वाटते पटेल साहेब, रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये त्या कल्पवृक्षाची जी संकल्पना होती ती बांबूच असावी असं मला वाटतं. बांबूच होतावी. मी श्रीनिवास सरांना विनंती करतो की ते पाशा पटेल सरांना स्मृतिचिन्ह देतील. अरे वा. धन्यवाद सर. मी डॉक्टर फोंड यांना विनंती करतो की त्यांनी पुढच्या वक्त्याची माहिती द्यावी. धन्यवाद सर. यानंतर आपले पुढचे वक्ते आहेत श्री संजयजी करपे सर, जे कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटरचे डायरेक्टर आहेत. त्यांनी आपलं व्याख्यान द्यावं आणि उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सन्माननीय पाशा पटेल जी,
सन्माननीय श्रीनिवास साहेब आणि व्यासपीठावर इतर उपस्थित सन्माननीय पाशा पटेलजींनी अत्यंत सोप्या आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये बांबूबद्दलचं सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. मी तुम्हाला प्रेझेंटेशनच्या स्वरूपामध्ये ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो. कॅलोरिफिक व्हॅली कव्हर झाली, वॉर्ड झालं. 1982 या सालापासून चीन या देशाने बांबूच्या लागवडीचं महत्त्व ओळखून त्यांच्या देशामध्ये अशा प्रकारे बांबूची लागवड सुरू केली. आणि आता जर आपण चीनमध्ये जाऊन बघितलं तर अँजी आणि लिनान या 2 राज्यामध्ये एकसुद्धा डोंगरावर 1 स्क्वेअर फूटची जागा शिल्लक नाही. सगळंच्या सगळं त्यांनी बांबूने आच्छादलेलं आहे. आणि आपण तिथं बघायला जातो आपण तिथं बघायला जातो हे एक छोटंसं गाव आहे आणि तुम्ही बघा त्या गावाच्या चारही बाजूचे डोंगर हे पूर्णपणे बांबूने व्यापलेले आहेत. आणि मग इतक्या मोठ्या प्रमाणात ते बांबू लावतात. 85 लाख हेक्टर बांबूचं लागवड त्यांच्याकडे आहे. आणि आमचे शेतकरी पाशाजींना विचारतात, मी 10 एकर लावलं तर काय होईल हो? आपल्या शेजारच्या देशाने 85 लाख हेक्टर बांबू लावून कमाल काय आहे, ते ना बांबू इथेनॉलला वापरतायत, ना ते बांबू कोळशामध्ये जाळायला वापरतायत. आणि म्हणजे सगळ्यात जास्त उपयोग ज्याचा बांबूपासून होऊ शकतो ते तर चीन वापरतच नाही आहे. ते म्हणतात आमच्याकडे बांबूच नाही एवढा. मग ते काय करतात बांबूचं, तर त्यांच्या ह्या बांबूपासून ते काय काय बनवतात याची चित्र मी तुम्हाला दाखवतो. आणि तुमचं असं लक्षात येईल की बांबूपासून अत्यंत सुंदर सुंदर अशा वस्तू त्यांच्या देशामध्ये बनतात. आणि आपल्याकडे जर अशी बांबूची लागवड आपण केली तर ह्या वस्तू पण आपण नक्की बनवू शकतो. बांबूपासून पट्ट्या बनवून पडदे बनवत आहेत, बांबूची पेनं बनवत आहेत, बांबूचे रेझर बनवत आहेत, टूथब्रश बनवत आहेत, चमचे बनवत आहेत, दागिने बनवत आहेत, बांबूचे गॉगल बनवत आहेत ते लोक. बांबूपासून पट्ट्या काढून त्या पट्ट्याला प्रेस करून बोर्ड बनवतात ते. आणि त्या बोर्डपासून अशा प्रकारचं फर्निचर बनवतात. हे 100% बांबूचं फर्निचर आहे. ह्याच्यात 1% सुद्धा लाकूड किंवा लोखंडाचा खिळा नाही. या सगळ्या वस्तू बांबूच्या आहेत. हे टेबल ॲसेसरीज आहेत, टेबलावर ठेवायच्या वस्तू ते बांबूपासून बनवतात. श्रीमंत लोक बाथरूममध्ये अशा वस्तू ठेवतात, त्या पण बांबूच्या बनत आहेत. श्रीमंत लोकांच्या किचनमध्ये अशी साधनं असतात, ती सगळी बांबूची बनत आहेत. बाउल आणि ट्रेज बांबूचे बनत आहेत. कटलरी सगळी बांबूची बनते. आपण डिस्पोजेबल वस्तू एकदा वापरून टाकून द्यायच्या वस्तू ह्या फक्त प्लास्टिकपासून बनवतो किंवा थर्माकोलपासून बनवतो. ते ह्या सगळ्या गोष्टी बांबूपासून बनवत आहेत. खायच्या वस्तू आपण प्लास्टिकच्या ह्याच्यात पॅक करतो, ते बांबूच्या कंटेनरमध्ये पॅक करतात. बांबूचे शूट, बांबूचे जी कंद असतात ते कोवळे कंद काढून त्याच्यापासून विविध पदार्थ बनवतात. बांबूपासून थर्मास बनत आहेत, ब्रश बनत आहेत, चप्पल बूटसुद्धा ते लोक बांबूचे बनवतात, खेळणी बनवतात. बांबूपासून कार्विंग केलेलं वस्तू बनवतात, आपण लाकडावर करतो कोरीव काम. अशा प्रकारच्या बॅगा बनतात, मोबाईलची कवर पण बनतात, स्पीकर बनतात. अत्यंत आधुनिक असं कीपॅड, माऊस, कॅल्क्युलेटर ते सुद्धा बांबूपासून बनतं. सुंदर सुंदर घड्याळ ते बांबूपासून बनवतात. पंखे बनवतात, हेल्मेट बनतं, सीट कवर बनतं, फ्लोरिंग मॅट बनतं, कार्पेट बांबूपासून बनतं, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बांबूपासून बनतात. कपडे ते बांबूपासून बनवतात, बांबूचा फायबर बनतो आणि त्याच्यापासून कपडे बनतात. बांबूपासून टिश्यू पेपर बनवतात, बांबूपासून सायकली बनतात, बांबूपासून मोटरसायकली बनतात, बांबूपासून गाड्या पण बनतात, बांबूपासून फर्निचर बनतं आणि कन्स्ट्रक्शन बनतं. आणि आमच्याकडचे शेतकरी बांबूचं करणार काय असा प्रश्न विचारतात. चीन हा आपल्या शेजारचा देश आहे. 40 वर्ष ते बांबूच्या एवढ्या गोष्टी बनवत आहेत आणि 3,20,000 कोटी रुपयाचं टर्नओव्हर करत आहेत. ते बांबू अजिबात जाळायला वापरत नाही, ते बांबूचं अजिबात इथेनॉल बनवत नाहीत. आणि आम्ही म्हणतो बांबूचं करायचं काय. तर कृपा करून हात जोडून आम्ही हे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की आजकाल मोबाईल सगळ्यांच्या इंटरनेट मोबाईलमध्ये असतं की नाही. 2 मिनटं लागतात हो. बांबू प्रॉडक्ट इन चायना असं टाईप केलं की हे सगळं मिळतं. त्याच्यासाठी पैसे पण खूप खर्च करायला लागत नाही. अरे हे प्रश्न पाशाजींना विचारण्यापेक्षा तुम्ही जरासं त्या मोबाईलचा वापर करा.
जगात काय चाललं ते बघा, आपल्या शेजारीच्या देशात काय चाललं ते तरी बघा. आणि मग हे तत्त्वज्ञान तुम्हाला सांगण्याचा मला अधिकार ह्याच्यासाठी आहे की 2004 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही असं ठरवलं की आपल्याला बांबूपासून काहीतरी करायचं आहे. मग हा आपला बांबू म्हटलं की आपल्याला हा आपल्या शासकीय जंगलातला बांबू आठवतो, जो एकदम बाकडा तिकडा असतो, तोडून काढायला कठीण असतो, त्याला काटे असतात, तो एकामेकात अडकून जातो आणि कसं काढायचं, की इतका खर्च येणार हा प्रश्न येतो आणि तो हा इतका तिकडा वाकडा तिकडा बांबू असतो. पण 2004 साली आम्ही ठरवलं की नाही, हे असं चालणार नाही. जगातील 48 देशांनी बांबूचं संशोधन करण्यासाठी एकत्र येऊन बनवलेलं एन्वार नावाच्या संस्थेला, जी बेजिंगमध्ये आहे, त्याला आम्ही बरोबर घेतलं आणि आमच्या शेतकऱ्यांना पहिली गोष्ट शिकवली की बाबांनो, बांबूचं प्लांटेशन करा. शेतकरी आम्हाला असायला लागले, सिंधुदुर्ग जिल्हा जिथं हापूस आंबा, काजू इतके प्रचंड पैसे देणारी पिकं उपलब्ध असताना आम्हाला कशाला सांगायला आलात तुम्ही बांबूची लागवड करा. ते म्हणाले तुम्ही मराठवाड्यात आणि विदर्भमध्ये जा, तिथं शेतकरी आत्महत्या करतो, त्याला बिचारायला काय मिळत नाही, आम्हाला हापूस आंब्यातनं भरपूर पैसे मिळतात. आम्ही आमच्या शेतकऱ्याला हात जोडून सांगितलं, अरे बाबा, मी जर माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नाही सांगितलं तर दुसऱ्या जिल्ह्यातले शेतकरी माझं कशाला ऐकतील. मग ज्ञानी लोक होते, खूप शिकलेले होते, खूप पैसेवाले होते, त्यांनी कोणीही ऐकलं नाही आमचं. ते म्हणाले मूर्ख लोक आहात तुम्ही. पण आम्हाला सामान्य शेतकरी भेटला, तो म्हणाला ह्याच्यातलं आम्हाला काय कळत नाही, तुम्ही सांगितलं तर करतो. आणि सामान्य शेतकऱ्याला बरोबर घेऊन अशा प्रकारचं प्लांटिंग मटेरियल्स त्यावेळी उपलब्ध नव्हतं. आम्ही म्हटलं की अरे कुठे मिळेल, म्हणून शोधायला सुरुवात केली. मुंबईत बघितलं, पुण्यात बघितलं, हैदराबादमध्ये बघितलं, कुठेच मिळत नाही. मग आम्ही त्यावेळी 2004 साली फिलिपिन्सहून तज्ज्ञ लोकांना बोलवलं आणि म्हटलं, अरे बाबाचं रोपं कसं करायचं सांग. लाखो रुपये खर्च करायला लागले. आणि त्यावेळी लक्षात आलं की अरे, हे रोप बनवलं तर खूप महाग पडणार. त्यावेळी 4 रुपयाने सामाजिक वनीकरण बांबूचं रोप विकत होते. आम्हाला फिलिपिन्सच्या तज्ज्ञ लोकांनी येऊन शिकवलं, 25 रुपये त्याची कॉस्ट प्राईस व्हायला लागली. आम्ही नर्सरीवाल्याला म्हटलं, बाबा तू रोप बनवतो, म्हणाला अरे मला ते 25 रुपयाचं रोप 30 किंवा 35 रुपयाला विकायला लागेल. सरकारी रोप 4 रुपयाला मिळतं, आमचं कोण घेणार. कुठचाही नर्सरीवाला तयार झाला नाही. मग आम्ही सरकारकडे परत गेलो, मायबाप सरकारकडे. त्यावेळी सुद्धा सामाजिक वनीकरणचे डायरेक्टरने आमची गोष्ट ऐकली आणि आम्ही मग त्यांच्या लोकांना ट्रेन केलं आणि मग त्यांनी रोपं बनवली. आणि तुम्ही कमाल बघा की 25 म्हणजे 2004 साली त्यांनी 25 रुपयाने एक रोप, 2004 साली 25 रुपये खूप महाग होतं. सरकारने 25 रुपयाने एक रोप विकलं आणि आमच्या शेतकऱ्यांचे, सामान्य गरीब शेतकऱ्यांचं कौतुक बघा, 1,36,000 रोपं एका वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी विकत घेतली. आणि हे सगळी सामान्य शेतकरी होतं, कोणी पैशावाला नव्हता, गव्हर्नमेंटची कुठचीच स्कीम नव्हती. सरकार तर त्यावेळी म्हणत होती की खबरदार बांबू लावाल तर. फॉरेस्ट डिपार्टमेंट सांगायचं, एक बांबू जरी आमच्या परमिशनशिवाय तोडला तर तुरुंगात नेऊन टाकणार. पेपरवाले आमच्या विरोधात बातम्याला आर्टिकल लिहायचे, बांबूने कोणाचं भलं होणार नाही, तुम्ही शेतकऱ्यांना बांबू लावायला लावू नका. अशावेळी माझ्या जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांनी कमाल करून दाखवली. 25 रुपयाने एक रोपाने किंमतने विकत घेतलं. त्यावेळचे 25 रुपये म्हणजे आताचे 200-250 रुपये आहेत. कसली स्कीम नाही, कसली मदत नाही, कुठच्याही बँकेने त्याला कर्ज पण दिलं नाही. आणि माझ्या ह्या गरीब शेतकऱ्यांनी कमाल करून दाखवली. अशा प्रकारचं प्लांटेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांनी उभं केलं. आणि इतका सुंदर बांबू, कारण आम्ही जात निवडली, योग्य जात निवडली, योग्य प्रकारचं रोप दिलं, फॉरेस्ट डिपार्टमेंट देतं, ते वाकडं तिकडं एकामेकात अडकणारं नाही. सुंदर अशा प्रकारचा सरळ सरळ बांबू आमचे शेतकरी ग्रो करायला लागले. आणि तुम्ही बघा की बाजारातला डाव्या बाजूचा बांबू हा वाकडा तिकडा जंगलातला बांबू आहे, पण माझ्या शेतकऱ्यांनी इतका सरळ बांबू केला. आता इतका सरळ बांबू त्यांनी ग्रो केला, ते आमच्याकडे घेऊन आले, साहेब आता ह्याचं करायचं काय. तर आम्ही म्हटलं ह्याच्यापासून आपण चांगल्या वस्तू बनवूया. मग बांबू जर वस्तू बनवल्या तर त्या टिकाऊ नाही आहेत, तर त्या बांबूला टिकाऊ करण्यासाठी त्याला ट्रीटमेंट असते. आम्ही अशा प्रकारचा ट्रीटमेंट प्लांट त्यावेळी लावला. ह्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही बांबूला ट्रीट केलं तर 100 वर्ष त्याला काय होणार नाही. मग नुसतं ट्रीट करून चालत नाही, त्याला मशीन्स पाहिजेत काम करायला, म्हणून आम्ही मशीन आणल्या. त्या बांबूला सरळ करायची एक मेथड आहे, खूप जुनी, शेकडो वर्षापूर्वी असाच बांबू स्ट्रेट केला जायचा, गरम करून सरळ करायचा. आमच्या गावातल्या मुलांना बांबू सरळ कसं करायचं आम्ही शिकवलं. ते शिकवत असताना मात्र एक गोष्ट केली की अत्यंत मन लावून अतिशय टॉप क्वालिटी बांबू स्ट्रेटनिंग यायला पाहिजे असा प्रयत्न केला. आणि तुम्ही बघाल
की आमच्या डाव्या बाजूचा बांबू आहे आमच्या शेतकऱ्यांनी ग्रो केलेला सरळ बांबू आहे, पण तो बांबू माझे कारागीर सरळ करतात त्यावेळी तो पाईप इतका सरळ होतो. आणि एकदा तो पाईप इतका सरळ झाला बांबू, त्याच टेक्निकने त्याला पाईप इतका छान बेंड करता येतो. मी तुम्हाला हे सगळे फोटो दाखवतोय, तर आम्ही केलेल्या कामाचे फोटो आहेत, कुठेतरी चायनामध्ये किंवा ह्याचे केलेले नाही आहेत. आणि मग आम्ही बांबूला कमोडिटीमध्ये कन्वर्ट करून टाकलं. तुम्हाला ॲल्युमिनियमचं चॅनल विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ॲल्युमिनियम कंपनीकडे मागायला जात नाही, तुम्ही दुकानदाराला म्हणता 2 इंच बाय 1 इंच मला चॅनल दे. तसं तुम्हाला बांबू पाहिजे असेल तर कुठचा दुकानदार देईल काय तुम्हाला ट्रीटेड आणि ग्रेडेड बांबू? असं कोण देत नाही. तर भारतातलं असं पहिलं दुकान आम्ही कुडाळ सिंधूर जिल्ह्यामध्ये सुरू केलं, जिथे तुम्ही म्हणाल त्या साईजचा, म्हणाल त्या शेपचा ट्रीटेड आणि ग्रेडेड बांबू आम्ही विकतो. आणि 1 रनिंग फूटचा बांबू मागायला आलात तरी पण आम्ही देतो. आम्ही नाही सांगणार तुम्हाला 1 ट्रक लोड घ्या. आणि मग ह्या बांबूचं करायचं काय, तर आम्ही आमच्या महिलांना आमच्या जिल्ह्यातल्या हँडीक्राफ्टच्या वस्तू बनवायला शिकवल्या. आणि त्या वस्तू करत असताना आमच्या डोक्यात होतं की ते प्रचंड मोठ्या प्रमाणात विकलं गेलं तर त्यांना रोजगार मिळेल. कधीतरी कुठच्या तरी मेळाव्यात किंवा जत्रेमध्ये विकल्या तर त्याने त्याला वर्षभर रोजगार मिळणार नाही. म्हणून कॉर्पोरेट गिफ्टिंग, आपल्या देशातल्या कॉर्पोरेट कंपन्या गिफ्टला विकत घेतील इतके सुंदर आयटम आम्ही बनवायचं ठरवलं. आणि आमच्या सुदैवाने आमच्या लोकांनी अतिशय सुंदर असे आयटम बनवले. त्याच्यानंतर भेटवस्तू आपण एवढ्या देतो त्या आम्ही बांबूमध्ये करायला लागलो. त्याच्यानंतर आम्ही लाईटिंगसाठी बांबूमध्ये काम केलं. आणि ह्या सगळ्याचा असा परिणाम झाला की आम्ही केलेल्या वस्तूला लोकांना कौतुक वाटायला लागलं. आणि मग आमच्या लक्षात आलं की ह्याला आता थोडंसं ग्लॅमर आणणं गरजेचं आहे. कारण अजूनही आपल्या देशामध्ये बांबूला आपण गरीब माणसाचं साहित्य समजतो. श्रीमंत लोक तर लाकूड वापरतो, टीक वूड वापरतो, सागवान वापरतो. गरीब माणसं बांबू वापरतात झोपडी करायला, मंडप करायला. मग आता ह्याला जर ग्लॅमर आणायचं असेल तर काय करायला लागेल, तर देशातील गणमान्य व्यक्तींना आपण काय करतो हे दाखवायला पाहिजे. ह्या उद्देशाने आम्ही प्रयत्न केला. आणि आम्ही त्याच्यात यशस्वी झालो की आमच्या अमिताभ बच्चनपासून रतन टाटापर्यंत आणि मुकेश अंबानीपासून आपल्या देशाचे राष्ट्रपतीपर्यंत आणि आपले सन्माननीय नेते नितीन गडकरीजी, ह्या सगळ्यांनी आम्हाला उचलून धरलं. आणि त्याच्यामुळे आम्ही जे काय करत होतो त्याला इतकं छान प्रतिसाद मिळाला की आम्हाला सतत फोन यायला लागले की अमिताभ बच्चनजींनी तुमच्याकडनं जे घड्याळ घेतलं ना ते घड्याळ पाहिजे. आम्ही त्यांना सांगतो नाही आमच्याकडे खूप नवीन मॉडेल आहेत, नाही पाहिजे ती नवीन मॉडेल, आम्हाला ते अमिताभ बच्चनजीवालं पाहिजे. आणि अशा प्रकारे आमची कारागीर महिला ही ती मुलगी रतन टाटांना ते बनवलेलं घड्याळ देऊ शकली. त्या बिचाऱ्या मुलीला रतन टाटा हा किती मोठा माणूस आहे कदाचित माहीतसुद्धा नसेल, पण रतन टाटाला शेजारी उभं राहून फोटो काढायला मिळणं हे सगळ्याचं महत्त्व तुमच्या सगळ्या लोकांना मला नक्की माहिती आहे की मला वाटेल. मग आम्ही ठरवलं की आता नुसतं छोटे छोटे आयटम बनवून चालणार नाही, म्हणून आम्ही बांबू फर्निचरवर जायचं ठरवलं. आणि आमच्याकडच्या युवकांना आम्ही बांबूचं फर्निचर बनवायला शिकवलं. आणि मग आम्ही अशा प्रकारचं बांबूचं फर्निचर बनवायला लागलो. लोक बघायला यायला लागली काय फर्निचर आम्ही करतोय. खूप आमचं कौतुक व्हायला लागलं. लोक म्हणायची वा वा छान, काय मस्त फर्निचर तुम्ही करतात. पण कोण विकत नाही घ्यायचं आमच्याकडनं. आम्हाला कळेना हे काय प्रकार आहे बाबा, मस्त म्हणतात आणि कोणच विकत घेत नाही. मग आम्ही शहरातले लोक आमच्याकडे यायची, पुण्या मुंबईची, त्यांना विचारायचो बाबांनो झालं काय. ते म्हणायचं हे जे फर्निचर आहे ना आम्ही फार्म हाऊस बांधलं की नक्की तुमच्याकडनं विकत घेऊ, पण आमच्या मुंबईच्या फ्लॅटमध्ये ठेवायला हे फर्निचर चालणार नाही. मग आमच्या लक्षात आलं हा फार्म हाऊस कधी बांधेल, ज्यावेळी बांधेल तेव्हा आम्हाला लक्षात ठेवेल की नाही, आम्ही कसं शोधून काढायचं कोणी फार्म हाऊस बांधलं. म्हणून आम्ही ठरवलं की आपल्याला बदलायला पाहिजे. त्यावेळी आम्ही टेक्निकल युनिव्हर्सिटी डेल्फ्ट नेदरलँडमधल्या एका टेक्निकल युनिव्हर्सिटीबरोबर टायअप केलं. त्यांचे युरोपियन डिझायनर आमच्याकडे आले आणि ते आपल्याला गोरी चमडीचं तर आकर्षण सगळ्यांनाच आहे, एकदम 6.5 फुटाची ती मुलं. आणि ते म्हणायला लागले हे सगळं फालतू फर्निचर आहे. अरे म्हणलं हो आम्ही हे सगळे छान म्हणतात लोक, ते म्हणणं हे कोण विकत घेणार नाही, आपल्याला कॉन्टेम्पररी फर्निचर बनवायला पाहिजे. आम्ही म्हटलं ते काय असतं. तर त्यांनी आम्हाला डिझाईन करून दाखवलं की आपल्याला फर्निचर कसं बनवायला पाहिजे. आणि मग आम्हाला कळलं की फर्निचर कसं बनवायला पाहिजे. आणि मग आम्ही आमच्या जिल्ह्यातले 350 युवकांना बांबूचं फर्निचर बनवायचं प्रशिक्षण दिलं. आणि एक मोठी फॅक्टरी आमच्या कुडाळमध्ये सुरू केली, जिथं आमची हे गावातील गरीब शेतकऱ्याची मुलं हे फर्निचर बनवतात. आणि हे सगळं फर्निचर जे आमच्याकडे बनलं जातं ते फर्निचर शहरी लोकांना पसंत पडेल असं आहे. आणि मग शहरामध्ये, देशामध्ये आणि देशाच्या बाहेरसुद्धा अशा प्रकारच्या फर्निचरला चांगली डिमांड मिळाली. आणि हे जे मी तुम्हाला फोटो दाखवतो आहे हे सगळं अशा प्रकारचं फर्निचर मागील काही वर्ष आम्ही बांबूपासून बनवतो. आणि हे जे फर्निचर बनतं मला सांगायला आनंद वाटेल की माझ्या शेतकऱ्याला 1 टनाचे 25,000 रुपये देतो आम्ही.
25,000 रुपये. हां, बाजारात जाऊन विचारा बांबू किती रुपयाला मिळतो. 2,000, 3,000, 4,000 रुपये टन. आम्ही का 25,000 रुपये देतो? ह्या सामान्य शेतकऱ्यांनी ज्यावेळी लोक त्यांना मूर्ख म्हणत होते, शाणे लोक तुम्ही बांबूची लागवड करू नका म्हणून सांगत होते, त्यावेळी त्यांनी केलं आणि माझा शेतकरी आज 25,000 रुपये टन मिळवतो. आणि माझ्या शेतकऱ्याला 25,000 मिळत असल्यामुळे जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला 25,000 रुपये टन हा दर मिळतो. मी असं म्हणत नाही की तुम्हाला सगळ्यांना 25,000 रुपये टन मिळेल, पण किती वर जायची शक्यता आहे हे करून दाखवलं आहे. 10,000 शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रकारचा बांबू ग्रो करतात. 18 वर्षाची सक्सेस स्टोरी आणि 10,000 शेतकऱ्यांबरोबर केलेलं काम केल्यानंतर आम्ही तुमच्याकडे हे सांगायला आलो की बाबांनो आता बांबूची लागवड करा. त्यामुळे 10,000 शेतकऱ्यांची स्टोरी आणि 18 वर्षाचं काम हे फ्लूक असू शकत नाही, हे खोटं असू शकत नाही. हे सगळ्या शेतकरी बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग असं झालं की अनेक शेतकरी नवीन नवीन बांबूची लागवड करायला लागले. क्राफ्ट आणि फर्निचर एवढंच करून काय ते सगळे बांबूला डिमांड येणार नाही, म्हणून आम्ही बांबूचं कन्स्ट्रक्शन करायचं ठरवलं. कारण कन्स्ट्रक्शनमध्ये बांबूला जास्त मागणी आहे, जास्त बांबूची खपत आहे. आणि मग आम्ही अशा प्रकारचं काम करायला लागलो. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. हे सगळे फोटो मी तुम्हाला दाखवतो. हे आम्ही केलेल्या कामाचे फोटो आहेत. आणि गार्डनचे स्ट्रक्चर असो, इतक्या सुंदर प्रकारे बांबूचं वळवता येतो तर का लोखंडी पाईप वापरायचा. आमच्यापैकी एका कारागिराने अगदी युनिक आयडिया काढली. ते म्हणाले, साहेब की हे 1 कोटी 2 कोटी रुपये खर्च करून श्रीमंत लोक घरं करतात ना, ते काय आपलं घरं करणार नाही बांबूचं, त्यांना फेन्सिंग करायला लावू. फेन्सिंगला भरपूर बांबू लागतात. आणि त्याची आयडिया जेव्हा आम्ही इम्प्लिमेंट केली तेव्हा आमच्या लक्षात आलं ही गोष्ट वर्क करते. कितीही श्रीमंत माणूस असलो तर त्याला अशा प्रकारचं फेन्सिंग करण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. आणि ह्याच्यामध्ये हजारो बांबूची खपत व्हायला लागली. आणि त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना त्यांचा बांबू 25,000 रुपये टनने विकला जायला लागला. मग आम्ही हॉटेल इंडस्ट्रीकडे गेलो. हॉटेल इंडस्ट्रीने आम्हाला उचलून धरलं. आम्हाला गोवा जवळच होतं आणि अशा प्रकारच्या हॉटेलमधून आम्हाला ऑर्डर मिळायला लागल्या. हे सगळं काम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केलेलं काम आहे. हे तर चंद्रपूर आपल्या ताडोबामध्ये एक रिसॉर्ट आम्ही केलं आहे, त्याचे फोटो आहेत की श्रीमंत लोकांना बांबूचं काम कशा प्रकारचं आवडतं हे तुम्ही बघू शकता. आणि मग एकदा त्याला लोक एक्सेप्ट करतायत असं दिसल्यानंतर आम्ही ठरवलं की आता आपल्याला पुढे जायला पाहिजे. आणि मग ते करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे करण्यासाठी आम्ही काय केलं तर बांबूला प्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर, जसं लोखंडाचे कन्स्ट्रक्शनचे कंपोनंट फॅक्टरीमध्ये बनतात तसे बांबूचे का बनवू नये, म्हणून आम्ही अशा प्रकारची एक फॅक्टरी सेटअप केली की त्या फॅक्टरीमध्ये सगळे कंपोनंट बांबूचे हे फॅक्टरीमध्ये बनतात. आणि मग काय करतो आम्ही तर अशा प्रकारचा बांबूचा कंपोनंट आमच्या फॅक्टरीमध्ये बनतो. त्याला अशा प्रकारे आम्ही पॅक करतो. त्याला अशा प्रकारे मोठे मोठे लांब लचक ट्रेलर असतात त्याच्यावर घालतो. ते घेऊन आम्ही साईडवर जातो आणि लोकांची अशा प्रकारची कन्स्ट्रक्शनची कामं आम्ही करून देतो. आणि हे बांबूचं कन्स्ट्रक्शन बघितल्यानंतर लोकांना प्रश्न पडायचा, हे नक्की बांबू आहेत का पाईप आहेत? तुम्ही खोटं तर सांगत नाहीत ना? तर हे 100% बांबू आहे, त्याच्यात पाईप काय नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मग आम्ही बांबूचे कॉटेजेस बनवायला सुरुवात केली. पहिल्यांदा लोक हसायचे की बांबूच्या घरात कोण राहणार. मी म्हटलं कॉटेजेसमध्ये तरी लोक राहतील. टुरिझम इंडस्ट्रीने आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे अशा प्रकारची अनेक बांबूचे कॉटेजेस आम्हाला करण्याची संधी मिळाली. आणि त्यातल्या काही कॉटेजेसचे फोटो मी तुम्हाला दाखवतो आहे, ज्याच्यामध्ये अगदी फ्लोरिंगपासून रूफिंगपर्यंत सगळं बांबूचं असतं. आणि इतकी सुंदर सुंदर घरं. हे तर काम आम्ही दिल्लीमध्ये ग्लोबल सस्टेनेबिलिटी समिटसाठी केलं. तुम्ही बघा, हे फ्लोरिंगसुद्धा बांबूचं आहे. तर अशा प्रकारचं काम झाल्यानंतर आमचा कॉन्फिडन्स वाढला आणि मग मोठ्या बिल्डिंग करायला लागलो. हैदराबादमध्ये 10,800 स्क्वेअर फूटची ही बिल्डिंग करायची आम्हाला संधी मिळाली. एका बिल्डरने त्याच्या इको फ्रेंडली व्हिला प्रोजेक्टसाठी हे क्लब हाऊस आम्हाला करायला दिलं. 62 फूट त्याची स्पॅन असलेलं एवढं मोठं स्ट्रक्चर आम्ही केलं. आणि त्याच्यानंतर भारतात लोकांना विश्वास बसला की बांबूपासून खरंच चांगल्या इमारती होऊ शकतात. मग आम्ही वेगवेगळ्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन काम करायचं ठरवलं. हे काम आम्ही बँगलोरमध्ये केलं. हे पण एक वेलकम लाऊंज आहे की रिअल इस्टेट प्रोजेक्टचं. ह्याच्यामध्ये रूफिंग मटेरियल पण बांबूचं आहे. देशात पहिल्यांदी फ्लॅटन बांबू शिंगलचा वापर आम्ही केला. आणि मग अशा प्रकारचं काम केलं तर श्रीमंत लोकांना, बिल्डरना आवडतं आणि ते त्याच्यासाठी पैसे द्यायला तयार असतात. हे आमचं ज्यावेळी लक्षात आलं तर त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आता आपल्याला ह्याच्या पुढे जायला पाहिजे. मग पुढे जायचं म्हणजे काय करायचं तर आम्ही असं म्हटलं की प्री इंजिनियर प्री फॅब्रिकेटेड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायचं. ते काय असतं तर कंपोनंट तर फॅक्टरीमध्ये बनतातच, पण कुठचा होलसुद्धा तुम्ही साईटवर जाऊन मारायचा नसतो. प्री इंजिनियर्ड प्री फॅब्रिकेटेडमध्ये
मेटलचे कंपोनंट बनतात, सगळं बनलेलं असतं. तिथं जाऊन फक्त क्रेनने उचलायचं, नट बोल्टने टाईट करायचं, एक होलसुद्धा तुम्हाला साईडवर मारायचा नसतो. असं कन्स्ट्रक्शन केलं तर ते खूप फास्ट कन्स्ट्रक्शन होतं. आम्ही म्हटलं आम्ही बांबूमध्ये करतो. आम्ही मोठमोठ्या कंपन्यांना हे सगळे फोटोग्राफ घेऊन दाखवायला गेलो अभिमानाने, की बघा आम्ही असं करतो, आम्हाला संधी द्या. लोक हसायला लागली. त्यामुळे तुम्ही वेडे आहात का? अरे बांबूमध्ये कसं होईल, प्री इंजिनियर्ड असतं, त्याला 1 mm चा जरी फरक लागला तर तो नट बोल्ट लागणार नाही. आणि तुमचा बांबू तर काय एकसारखा नाही आहे, 1 mm चा फरक तर नक्की लागणार. मग तुम्ही करणार काय? तिथं जाऊन काय होल ॲडजस्ट करत बसणार का? आम्ही सांगितलं हो आमचे कारिगर इतके बांबूचं सुंदर काम करतात, तो 1 mm चा सुद्धा फरक येणार नाही. लोक म्हणाले मूर्ख आहात तुम्ही, वेडे आहात, तुम्हाला काय कळत नाही. आम्ही खूप प्रयत्न केला. आम्ही सुदैवी होतो की राजा राजेश्वरी टेम्पल ट्रस्ट म्हणून हैदराबाद बेंगलोरमध्ये जे ट्रस्ट आहे टेम्पल ट्रस्ट, त्यांनी आम्हाला संधी दिली. त्यांचा 500 लोकांचा लग्नाचा हॉल त्यांना बांधायचा होता आणि हा 500 लोकांचा कम्प्लिटली बांबूमध्ये करण्यासाठी त्यांनी आम्हाला संधी दिली. आणि हे करत असताना ही जी प्री इंजिनियर प्री फॅब्रिकेटेड टेक्नॉलॉजी आम्ही वापरली. तुम्ही बघा हे सगळे कंपोनंट आम्ही फॅक्टरीत असे बनवले आणि प्रत्यक्ष इरेक्शन कसं झालं बघा. ह्या 6,500 स्क्वेअर फूटच्या स्केलेटनचं इरेक्शन हे फक्त 8 दिवसामध्ये साईटवर झालं. अशा प्रकारचं काम आम्ही केलं. ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतोय तो माणूस उभा आहे वरती, तो जमिनीपासून 50 फूट उंचीवर उभा आहे आणि त्याला फक्त एक नट बोल्ट लावून 4 फिक्स करायचा आहे. त्याने दुसरा माणूस मदतीला घेतलेला नाही, कारण तो नट बोल्ट इतका परफेक्ट आत जाणार त्याला माहिती आहे. आणि थोडासा 2 mm चा फरक लागला आणि नट बोल्ट जात नाही म्हणून त्यांनी सांगितलं. मेटल असलं तर आपण काय सांगतो, ठोक रे जाणार. बांबूमध्ये ती संधी नाही, तो ठोकायला गेला तर बांबू फाटणार. तो 2 mm चा फरकसुद्धा लागत नाही म्हणून तो 50 फूट उंचीवर उभा राहून हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर क्रिएट करू शकतो. आणि हे बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल खरंच हे बांबू आहेत का पाईप आहेत. तर हे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य गरीब शेतकऱ्यांनी उगवलेले बांबू आहेत आणि त्यांच्या मुलांनी केलेलं हे काम आहे. जगात आपल्याला कोणाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम आपल्या शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी करून दाखवलेलं आहे. आणि ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आला की आता तर आपल्याला कोणीच थांबू शकत नाही. आम्ही म्हटलं भारतभर तुम्ही आम्हाला कुठचंही काम सांगा, कुठेही सांगा, कितीही मोठं असेल ते सांगा, आम्ही करू शकतो. कारण आम्ही कंपोनंट आमच्या कुडाच्या फॅक्टरीमध्ये बनवणार आहे आणि तिथं जाऊन फक्त जोडायचे आहेत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आम्हाला संधी दिली. गडकरी साहेबांचा परत एकदा आम्ही आभार मानतो की चिचपल्ली चंद्रपूर येथे 1 लाख स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन हे रिसर्च इन्स्टिट्यूटच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी करायची संधी आम्हाला दिली. आणि हे सगळ्याच्या सगळं 1 लाख स्क्वेअर फीट अगदी रूफिंग मटेरियलपासून ते खालती फ्लोरिंगपर्यंत सगळं जे बांबूपासून बनलं आणि अशा प्रकारची इमारत आपल्या देशामध्ये उभी राहिली. शासकीय माध्यमातून एवढं मोठं काम करणं हे कधीच सोपं नाही. सुदैवाने रतन टाटाजींनी ह्या कामात आपल्याला खूप मदत केली. महाराष्ट्र शासनचं फॉरेस्ट डिपार्टमेंट, सरकार आणि रतन टाटा यांनी मिळून केलेल्या मदतीमुळे अशा प्रकारचं काम आपण करू शकलो. हे सगळं केल्यानंतर लोक आम्हाला विचारायला लागले पण दराचं काय हो, तुम्ही खूप महाग आहात. मग आम्ही काय म्हणायचो की दर महाग किंवा स्वस्त कसा ठरतो, तर 4 ठिकाणी जाऊन तुम्ही विचारायला मिळालं पाहिजे. आपण ॲपलचा फोन 80,000 रुपयाला विकत घेतो, कधीच आपण त्याला महाग म्हणत नाही. सोन्याचा 1 ग्रॅम आपण 5,500-6,000 रुपये देतो, त्याला कधीच महाग म्हणत नाही, कारण आपल्याला माहीत आहे कुठेही गेलं तरी सोनं त्याच दरामध्ये मिळतं. बांबूचं तसं नाही आहे. अशा प्रकारच्या बांबूच्या इमारती बांधणाऱ्या 10 कंपन्या देशामध्ये नाही आहेत. मग तुम्हाला पटणार कसं की मी देतो, तर तुम्ही म्हणणार ते करपे आहेत ना, त्याला खूपच प्रॉफिट घेतात, तो चोर माणूस आहे, तो इतकं महाग दर सांगतो. मग आम्ही ठरवलं की लोकांना जर आपल्याला पटवून द्यायचं असेल की हा दर बरोबर आहे, तर आपल्याला परदेशात जाऊन कॉम्पिटिशन करायला लागेल आणि चायनाला बीट केल्याशिवाय आपल्याला लोकांना पटवून देता येणार नाही. आणि असं स्वप्न आम्ही बघत होतो. परत लोक आम्हाला हसत होते, अरे चायनाला भल्या भल्या लोकांना बीट करता येत नाही, तुम्ही कुठून करणार. चायनाचं टर्नओव्हर 3,20,000 कोटी रुपये आहे. अरे तुमचं 32 कोटी तरी आहे का, काय स्वप्न बघतात, असं पण लोकांनी आम्हाला सांगितलं. पण सुदैवानं आम्हाला संधी मिळाली की हिल्टन हॉटेल ह्या जगातला सगळ्यात मोठा हॉटेलचा ग्रुप आहे. 6,200 हॉटेल्स आहेत त्यांची 112 देशामध्ये. त्या हॉटेलने मालदीव येथे एका बेटावर अशा प्रकारचा रिसॉर्ट बांधायचा निर्णय घेतला आणि त्या रिसॉर्टमध्ये त्यांचं कंप्लीट जे रेस्टॉरंट होतं ते त्यांना बांबूमध्ये पाहिजे होतं. त्या बांबू रेस्टॉरंटसाठी त्यांनी एक ग्लोबल टेंडर केलं आणि जगातल्या महत्त्वाच्या एजन्सीना बोलवलं टेंडर भरायला. आम्ही वेड्यासारखे तिकडे गेलो, म्हटलं बघून बघूया आणि सुदैवाने तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपल्याला ते काम मिळालं. आणि काम मिळालं म्हणून मी ज्यांना सांगितलं ते मला म्हणाले ते काम सोडून द्यावं. डिपॉझिट किती भरला, 8 लाख ना, सोडून द्या. तुम्ही जर फेल गेलात तर तुम्हाला किती पैसे द्यायला लागतील. आम्हाला खात्री होती, आम्ही ते काम स्वीकारलं, लोकांचा सल्ला ऐकला नाही
आणि अशा प्रकारचे कंपोनंट आमच्या फॅक्टरीमध्ये बनवून घेतले. तिथे आम्ही त्याचं असेंब्लिंग करून बघितलं आणि मग जाऊन हे साईटवर काम केलं. आणि अशा प्रकारचं काम आमच्या 2 ओळी इंग्लिश न बोलणाऱ्या कारागिरींनी करून दाखवलं. ज्या हॉटेलमध्ये एका रूममध्ये एका रात्री राहायचे 10 लाख रुपये भाडं घेतलं जातं, तो माणूस येऊन इथं जेवतो या ठिकाणी. आणि हे काम आपल्या सामान्य ज्यांना 2 ओळी इंग्रजी बोलता येत नाही अशा शेतकऱ्यांच्या मुलांनी करून दाखवलं. आणि हे त्या कामाचं वरून ड्रोनने घेतलेला फोटो आहे. आणि अशा प्रकारचं ज्याला खऱ्या अर्थाने जागतिक पातळीचं काम म्हणता येईल असं काम आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी करून दाखवलं. आणि त्या कामाला जगातल्या टॉप 16 बेस्ट वॉटरफ्रंट रेस्टॉरंटचं दर्जा मिळाला. आणि ह्या वर्षी द फोर्ब्स ह्या मॅगझिनने त्याला जगातलं सगळ्यात सुंदर रिसॉर्ट अशा प्रकारचा किताब दिला. त्याच्यानंतर आम्ही 8 कामं जाऊन मालदीवमध्ये केली. हे एक आणखीन काम आहे जे मालदीवमध्ये आम्ही केलं. आणि अशा प्रकारे जे अतिशय चांगल्या प्रकारचं काम आपण करू शकलो याचा मला आनंद वाटतो. बांबू काय जादू करू शकतो हे आपण सगळ्यांना दाखवून दिलं. पाशाजी आमच्याकडे 2017मध्ये आले आणि म्हणायला लागले की आता तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे. मी बघितलं, शेतकऱ्यांना खूप फायदा होता. आमच्या मराठवाड्याच्या आणि शेतकऱ्यांना समजून सांगा. मी म्हटलं हो तुम्ही आम्हाला हे सांगू नका काम. ते शेतकरी काय आहेत मध्ये जितके श्रीमंत आणि हुशार असतात, पैसेवाले असतात आणि एज्युकेटेड असतात ना, ते त्याला खूप शहाणे समजतात. मला कोणालाही काय जाऊन सांगायचं नाही. आम्ही काम करून दाखवलं आहे. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही घेतलं तर आम्हाला काहीच फरक पडत नाही. तर पाशाजी काही सोडणारे नाहीत. त्यांनी पकडलं, मला म्हणाले नाही 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 तुम्हाला सरकारची मदत लागते की नाही सांगा. मी म्हटलं नक्की लागते, मी तुम्हाला करून देतो. काय मदत पाहिजे? मी म्हटलं एकच मदत पाहिजे की आमच्या शेतकऱ्याला बिचाऱ्याला बांबू तोडायच्या वेळी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घ्यायला लागते आणि त्याला चक्रा मारायला लागतात. तेवढं बदला, तेवढं मी बदलून देतो तुम्हाला. म्हटलं पाशाजी हा 90 वर्षापूर्वी कायदा बनलेला आहे आणि अजूनपर्यंत कोणी ऐकायला आला नाही, त्याला हे बदलायला जमलं. तुम्हाला जमेल का बघा. तुम्हाला बघावं तुम्ही येऊन तरी बघा, मी दाखवतो तुम्हाला काय करायचं असतं. आणि पाशाजीने जाऊन नरेंद्र मोदीला सांगितलं आणि जो कायदा 90 वर्षात बदलला नव्हता तो 90 दिवसामध्ये पाशाजींनी बदलून घेतला. आणि त्याच्यामुळे आता शेतकऱ्याला ना परमिशन तोडायला लागते ना परमिशन न्यायला लागते. तर अशा प्रकारचं काम केल्यामुळे आम्ही पाशाजींचे पाय पकडले आणि सांगितले पाशाजी आजपासून आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करतो. तुमच्याच नेतृत्वाखाली भारतात बांबूला चांगले दिवस येतील असं आम्हाला वाटतं. आणि आता आम्ही सगळेजण पाशाजींच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूया आणि देशाचं चित्र बदलूया. धन्यवाद. धन्यवाद कारपे साहेब. कोणाला काही प्रश्न असल्यास निश्चितपणे त्याचं उत्तर कारपे साहेब देतील. व्हॉलंटियर्सला विनंती आहे, कृपया प्रश्न विचारणाऱ्याला आपण माईक वेळेत पोचवायचा आहे. एक व्हॉलंटियरने त्याची जबाबदारी घ्या. हॅलो, नमस्कार मंडळी. आणि सर्वात प्रथम पाशा साहेब आणि हे मान्यवर मंडळी सर्वांचं मी स्वागत करतो. आणि हा शेतकरी बंधू जे आहे तुम्ही तळपडीने म्हणजे जे आहे एकदम धडपडीने आपण त्यांच्यासाठी करत आहे. तर मी मागील 25 वर्षापासून गल्फमध्ये राहतो, बहरीन या देशामध्ये राहतो आणि मी विदर्भाचाच आहे. आणि मी पाहत होतो किंवा हे जे स्ट्रक्चर वगैरे पाहिलं किंवा हे झालं आहे, खरं म्हणजे या गोष्टीला विदेशामध्ये किंवा अशामध्ये आहे म्हणजे जो आपण त्याला काय म्हणू की एक डिमांड आहे. आणि मी आत्ता पाहिल्यानंतर मला हेच लक्षात आलं की मी माझ्या शेतकऱ्यासाठी काय करू शकतो. मला रवी साहेबांनी इथे बोलवलं आहे. मी स्पेशली या ॲग्रोसाठी इथे आलो आहे. मला कमी कमी 2 ते 3 फ्लाईट चेंज करावं लागलं. तर म्हटलं नाही, यावर्षी आपण जाऊया. आणि मी यासाठी आलो आणि सहज मी जात होतो तर बाबा इथून आवाज आला. म्हटलं चला काय चालू आहे. आणि पाहिल्यानंतर मला हेच जाणवलं की बा मी काय करू शकतो याच्यामध्ये. तर जरूर मी मागील 25 वर्षापासून तिथे आहे. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. मी आणि तुम्हाला भेटतो, आपण याच्यासाठी सेपरेट बोलू. आणि मी जरूर तुम्हाला सांगतो की तिथे पण हे जे आहे तुम्ही जे बनवलेलं प्लॅन्ट आहे मी तिथे दाखवेल. आणि माझ्याकडून जे काही होईल मदत मी जरूर तुम्हाला करेल. थँक्यू. धन्यवाद. सर, मी शिरीष उमरे, नवी मुंबई. तसा मूळचा मी यवतमाळचा. सर, आपल्या इथे सॅनिटरी पॅड्समध्ये जे बांबू पल्प वापरला जात होता त्याच्यावर रिसर्च सुरू झाला होता. मला म्हणजे तो कन्सेप्ट मी नाबार्डसोबत मांडला आहे. तर महिला बचत गट आणि त्यांच्या फेडरेशनच्या मार्फत ज्या छोट्या छोट्या फॅक्टरी हे आहेत ते आकार इनोव्हेशन सुरू केलेलं आहे सर. नवी मुंबईमध्येच असतात ते.
तर सर तुम्ही ती सुरुवात केली होती तर त्याचं पुढे काय त्याचं झालं? असं झालं की आमचा जो प्लांट होता तो आम्ही 1200 नॅपकिन दिवसाला बनवायचो आणि आमचे नॅपकिनपेक्षा जॉन्सन अँड जॉन्सन कमी किमतीत नॅपकिन विकतं म्हणून आम्ही जॉन्सन जॉन्सनचा गोव्याचा प्लांट बघायला गेलो. तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ते 60,000 नॅपकिन एका तासाला बनवतात आणि मग 60,000 नॅपकिन एका तासाला बनवणाऱ्याशी 1200 नॅपकिनवाला कॉम्पिटिशन करू शकत नाही हे समजल्यामुळे आम्ही तो प्लांट बंद केला. हे कोणीतरी अतिश्रीमंत माणसाने करायचं काम आहे. ह्याच्यात जर एक 100 कोटी रुपये घातले तर ते करता येईल. ते आमचं खेळ नाही म्हणून मी तो सोडला. धन्यवाद. आणखी कोणाला प्रश्न विचारायचे? एक प्रश्न. नमस्कार, माझं नाव अभिषेक घाटोडे आहे. मी नागपूरच्या जवळपास 100 एकरमध्ये बांबूची लागवड करायची विचारत आहे. तर माझा प्रश्न हा आहे. टाळ्या वाजवा. धन्यवाद. माझा प्रश्न हा आहे, ज्या प्रकारे तुम्ही जसं 25,000 रुपये टनच्या हिशोबाने घेताय, असं प्रोसेसिंग प्लांट तुमचा फक्त सिंधुदुर्गात आहे. नागपूरच्या जवळपास असं काही व्हायचे चान्सेस आहेत का? कारण मला हेही बघणं गरजेचं आहे की पुढे जाऊन मला तो बांबू विकायचा कुठे आणि कशा पद्धतीने विकायचा. मला असं नक्की खात्री आहे की आमच्यापेक्षा जास्त हुशार आणि कल्पक लोक नागपूरमध्ये पण आहेत. आम्ही 18 वर्षे एक गोष्ट करून दाखवली आहे. आता कॉपी करणं फारसं कठीण नाही आहे आणि आपल्या बांबू डेव्हलपमेंट बोर्डचं ऑफिस तर नागपूरमध्ये आहे. इतकं छान काम आपलं बांबू डेव्हलपमेंट बोर्ड करतं आहे. अतिशय उत्कृष्ट वर्ल्ड क्लास गणेश हरीमकरिता आलेत. प्लीज तुम्ही उभे राहा की ह्यांनी केलेलं काम मी तुम्हाला सांगतो. मी जगात सगळीकडे फिरलो. वर्ल्ड क्लास आहे, वर्ल्ड क्लास. म्हणजे जगात आपण अभिमानाने म्हणू शकतो की अशा प्रकारचं काम आपल्या श्रीनिवास साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आर्किटेक्ट आहेत गणेश हरीमकर ह्यांनी करून दाखवलेलं आहे. तर चिंता नाही हो, आपल्याकडे खूप टॅलेंट आहे. नाही, एक सेकंद. तुम्ही ज्या दिवशी 100 एकर लावायला सुरू कराल त्या दिवशी तुमच्या शेतामध्ये असलं युनिट उभं करायची जबाबदारी आमची. मी काय माल मारलो नाही. मी काय म्हणलो, ऐका जरा, नीट ऐका जरा. मी काय म्हणालोय की हे घाटोळे म्हणतात मी 100 एकर लावायला तयार आहे. ज्या दिवशी घाटोळे 100 एकर बांबू लावायला तयार होतील त्या दिवशी आमचा कारखाना त्यांच्या शेतात उभं करायचं काम सुरू होईल. इकडं रोप लावायचं, इकडं पायाभरणी कारखान्याची. यस, तुम्ही बिलकुल. पटेल साहेबांचा नंबर अगदी मोबाईलमध्ये ठेवा. नक्की नक्की. पटेल सर तुमच्या शेतावर येतील याची बिलकुल, गॅरंटी. बिलकुल. अरे ह्या नागपूरमध्ये नितीन गडकरी राहत नाही. थँक्यू. आणखी एक प्रश्न घेऊन घ्या. शेवटचा प्रश्न. हॅलो, मी कुलदीप शिंदे, वर्धा जिल्ह्यामधनं. मी नवीनच शेतकरी आहे आणि मला एक लक्षात आलं इथे आल्यावरती की बऱ्याचशा शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करायची गरज पडते की तुम्ही बांबूची लागवड करा. दुसऱ्या हाताला माझ्यासारखे काही नवीन युवक आहेत ज्यांनी की मी आता समजा 25 एकरामध्ये बांबू ऑलरेडी लावलेला आहे. आता पुढे ॲक्च्युली माझी इच्छा आहे की अजून प्लांटेशन वाढवायला हवं, पण याच्यामध्ये समजा काही संधी कशी चालून येऊ शकते किंवा काय करू शकतो, लिझिंगचं काही पुढे होऊ शकतं का, किंवा माझी इच्छा आहे पण फायनान्शियली मी ते जर नाही करू शकत तर काही सोल्युशन की मला पण वाटतं की मी 1000 एकरचं प्लांटेशन करावं. कारण की एकरी जमीन विकत घेऊन हे करणं शक्य नाही. आज 5 आणि 7 लाख रुपये एकराची जमीन घेऊन तुम्ही मग त्याच्यावर प्लांटेशन करणं हे काही फारसं शक्य नाही. तर याच्यावर काही तुम्ही मार्गदर्शन करू शकता? एकच सेकंद. तुम्ही 25 एकर लावलंय म्हणजे काय साईजला वर लावलंय? एकरी 200 रोप. करेक्ट, फर्स्ट क्लास. जात कुठली निवडली? बाल्को आणि वल्गॅरिस ग्रीन. फर्स्ट क्लास. आता एक काम करा, संध्या कशा असतात काय? आता आम्ही एवढं 1.5 तासापासून तुम्हाला सांग. तुमचं क्वालिफिकेशन काय? मी इंजिनिअरिंग ड्रॉपआउट आहे, पण मी वेल्थ मॅनेजमेंट एक्सपर्ट आहे. पुण्यामध्ये माझी फर्म आहे. आता एक काम करा, तुम्ही 2 महिने काढा, हे सगळं बनवायचं शिकवतो आम्ही तुम्हाला. बरोबर आहे? तुम्ही इंजिनियर आहे म्हणजे तुम्ही काही मुन्नाभाई नाही, तुम्हाला 2 वर्ष लागत नाही शिकवायला. 2 महिन्यात तुम्हाला ही कला आम्ही शिकवतो. तुम्ही 25 एकर लावलाय, तुम्ही इंजिनियर आहे, आम्ही कला शिकवायला तयार आहे. संध्या शोधायचं काम तुमचं आहे. टाळ्या वाजवा, बसा. मी तुम्हाला आणि एक गोष्ट जाहीर करतो की इथं पैकी कोणालाही बांबूपासून कुठचाही मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करायचं असेल तर पहिली गोष्ट काय करायला लागेल की देशामध्ये जे काय बेस्ट बांबूमध्ये झालेलं आहे ते बघायला लागेल. तर युरोपियन युनियनच्या मदतीने, म्हणजे बघा, युरोपियन कंट्रीला असं वाटतं की आपल्या देशामध्ये बांबूत काहीतरी व्हावं, अशा प्रकारचा प्रोग्राम आम्ही सुरू केलेला आहे
ज्याच्यामध्ये 5 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला भारतभर जिथे किती बेस्ट आहे तिथं फिरून आणतो आमच्या खर्चाने. विमानानं, रेल्वेनं नाही. फक्त हां. फिरायला आलेल्या जोरात लोकांसाठी शिंदे! नाही आहे. अरे रक्ताभिसरण. फक्त फिरायला येणाऱ्या लोकांसाठी नाही आहे. तुम्हाला आम्हाला हे कन्व्हिन्स करायला लागेल की तुम्ही खरंच सिरियस आहात, तर पहिलं काम की तुम्हाला आमच्या खर्चाने भारतभर फिरून आणू आम्ही, आणि त्याच्यानंतर लागणाऱ्या ट्रेनिंगची पण सुविधा करण्यात येईल. ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल तिथं आमचा E67मध्ये स्टॉल आहे, तिथं जाऊन आपलं नाम नोंदवा. सर आपला मोबाईल नंबर पण देऊन द्या लोकांना. मी तुम्हाला सांगतोय, पाशाजीने मोबाईल नंबर दिला आहे. ज्याला कोणाला नाव नोंदवायचं असेल एक तिथं नोंदवा. दोघात एकच नंबर आहे आमचा. दोघांचा एकच नंबर. धन्यवाद करते सर. 9422 71786 या बॉट साहेब या. चला अजून काही पाहिजे का? धन्यवाद करपे सर. एक मिनिट ऐका, पुन्हा एकच ओळ सांगतो तुम्हाला, नीट ऐका. आता आपल्या ॲग्रोवनचे प्रमुख इथं आलेत, मला काहीतरी बोलावं लागेल का नाही, हे चान्स मी कसा सोडन, बरोबर आहे का नाही? आता यांच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्याला सांगतो, घोटाळे उठा, घाटोळे, घोटाळे नाही, घाटोळे. आपल्याकडे शब्द उलटच येते. हे बघा, हे तुमच्या नागपूरचे आहेत, 100 एकर बांबू लावायला तयार आहेत. शिंदे उठा, एपका यांनी 25 एकर लावलेलं आहे वर्धा जिल्ह्यात. यवतमाळवाले उठा, किती लावलंय? 7 लाख. 1 2 3 अजून कोण लावलंय? हात वर, उठा बरं, उठा. एक मिनिट, एक काम करतो, थांबा, मी घेतो चार्ज. ज्यांनी बांबू लावले, एकेकाने एका वळीत नाव, गाव, किती लावलं एवढंच सांगायचं, आणि जात कुठली, जास्त नाही सांगायचं. कोणतं लिहून घ्या रे बाबा, एवढे जण बसले, कोणतं लिहा रे. नरखेड, विनोद कोरडे नरखेड. 5 एकर. जात कुठली, किती आहे, साईज किती आहे, अंतर एक 10 बाय 10 वर लावला आणि एक 15 बाय 10 वर लावला. चूक, 15 बाय 15 शिवाय लावायचं नाही. बसा, चला पुढे. 7 एकर हो लावला. सर, थांबा ना तुम्ही, तुमचा चेहरा दिसू देऊ. नाही, तुमच्यासाठी तर चालू आहे खेळ, आमचा खेळ संपलाय. लक्ष्मण घुगुल. घुगुल. राजुराज, जिल्हा चंद्रपूर. व्हेरी गुड. 7 एकर लावला. 15-12चं अंतर आहे. व्हेरी गुड. बालकोवा, न्यूटन आणि टुल्डा. फर्स्ट क्लास. नावं लिहून घ्या, आणि इकडे आहे का, तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी बांबू लावले त्या सगळ्यांनी इथे एक रजिस्टर ठेवायचं. सगळे आपले नाव, नंबर हे करा. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करू, आणि तुम्हाला ज्या ज्या जगातल्या संधी आहेत त्या सगळ्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर दररोज द्यायची जबाबदारी आमची, यांच्या माध्यमातून. ठीक आहे, चला अजून. पटकन. सुरेश रणदिवे, हिंगणा तहसील, कटंगधरा. 5 एकरवरती बांबू लावलेला, टुंडला आणि बालकोवा. ओके. पुढे. आणि भाडेपट्टीवरती, कमिशनवरती 30 एकरमध्ये लावला आहे. काय दिलंय भाडं? भाडं किती दिलंय? 50%. म्हणजे एकूण प्रॉफिटच्या 50-50. खर्च कोणाचं? जमीन त्याची, रोप तुमचे, पाणी तुमचं, राखायचं त्यांनी. कसं सांगा ना. राखणे आपलंच आहे. राखणं तुमचं, फक्त जमीन त्याची. 50-50. व्हेरी गुड, चांगलं मॉडेल आहे. पुढे ह्याला द्या बरोबर. अजून कोण आहे? सांगा ना, उठा ना बाबा. 10 एकर लावलेली आहे. मी संदीप पेकडे, शिरपूर. शिरपूर कोणचं? वाशिमचं शिरपूर का धुळ्याचं शिरपूर? चंद्रपूर जिल्हा, नेरी जवळ शिरपूर. अरे हे मला माहितच नव्हतं. चला ठीक आहे. चला अजून. आता अच्छा, ओके. आता हे झाले लावलेले. आता ज्यांना लावायचं त्यांनी नाव लिहायचं. का तर तुम्हाला पैसे जर पाहिजे असतील ना, तर या शहराचं वैभव काय, नितीन गडकरी साहेब एवढं सगळं खर्च करून यार एवढं मोठं अधिवेशन घेऊन आल्या, या सगळ्या कामात तुम्हाला गडकरी साहेब मदत करतील. आम्ही तर आहेच, पण आम्ही पहिलं करूत, मग पुन्हा सगळं तयार करून साहेबाकडे देऊ. तुम्हाला जगातली कुठली सुद्धा वस्तू कम पडणार नाही, एवढा शब्द देतो. लावलेले आणि लावायची इच्छा असलेले इतर रजिस्टरमध्ये नाव नोंदवा. सगळ्यांनी आपलं नाव रजिस्टरमध्ये आठवणीने अगर इथं नोंद करावी. ओके, ठीक आहे साहेब, थँक्यू.
मी श्रीनिवास सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा समारोप करावा. वा. सगळ्यांना नमस्कार. आजचे 2 वक्ते जे होते ते फार पूर्वीपासून बांबू या विषयावर काम करत आहे. मी पहिल्यांदा ॲग्रोव्हिजन चे जे आयोजक आहे त्यांचे आभारी आहे की मला यांनी बोलवलं इकडे आणि एक संधी दिला या सेशनमध्ये चेअर करण्यासाठी. त्यांचे आभार आहे. मी जे सांगतो की मी फक्त 6 महिना म्हणजे जे म्हणतो ना फक्त लहान रोप आहे या बांबू सेक्टरमध्ये. ते पाशा पटेल साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे. जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या सांगण्याचा एक उद्देश असा आहे की सगळ्यांनी बांबू जास्तीत जास्त लावावे. आणि ते सांगता सांगता म्हणजे जो आपण म्हणतो ना कॉमेडी आणि सगळे हसमुख हां तो थोडा म्हणजे नाहीतरी तर सिरियसली आमच्यासारखा अधिकारी आले आणि मी बोललो तर तुम्ही काही ऐकणार नाही. म्हणून ते पाशा पटेल साहेबांनी सगळे टॉपिक्स कवर केलेलं आहे. असं नाही की काही केलं नाही आहे. आणि आमच्या बोर्ड जे आहे ते फक्त फार म्हणजे आम्ही एक सीडलिंगसारख्या रोपसारखा आहे 2016ची आहे. पण त्याच्या अगोदर करपे साहेब आणि पाशा पटेल साहेब या क्षेत्रामध्ये काम करत आहे. तर पाशा पटेल साहेब मी आपला खूप अभिनंदन करतो. आणि असं म्हणायला हरकत नाही की बांबूचं जे ॲम्बॅसेडर आहे मला आता 6 महिन्यामध्ये बांबू बद्दल बोलणारा म्हणजे आमदार एकमेव आमदार मला महाराष्ट्रामध्ये असं भेटलेला आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंतसुद्धा मला व्हॉट्सअप येते की नवीन काही बांबू क्षेत्रामध्ये काय चालू आहे आणि काय घडणार आहे. आणि जे त्यांनी जे आपल्याला बोलले जालनाचे जे बोलले मला वाटतं ते कौतुकाचं बाब आहे की त्यांनी जालनाचे जे इंडस्ट्री युनियन त्यांच्यासोबत चर्चा करून शासनाकडून एक आदेश काढण्यात आलेले आहे की बांबूपासून जे पेलेट तयार करणार आहे ते आपण कारखान्याला सप्लाय करू पुरवठा करू. आणि त्याच्यानंतर ते बोलले की बांबू बोर्ड आमचं दुकान नाही आहे. आमचं काम फक्त प्रचार प्रसिद्धी करणं आहे. तर आम्ही तुमच्यासोबत काही कॉम्पिटिशन नाही करणार तर काही चिंता करू नका. दुसरं आहे की तुमचं जे दुकानचा नंबर आहे ते 67 आहे. तर म्हणून मला हे आश्चर्य होते की हे माझं जन्मवर्ष आहे तर तुम्ही कसं काय हे निवडलं हे मला आश्चर्य होते. काहीतरी तुम्ही केलेलं आहे. तर म्हणून ते तिकडे काही मला वाटतं येण्याची गरज नाही. सगळे तुमच्या दुकानात आहे. तिथे मी शुभेच्छा देतो तुम्हाला. भरपूर साहेबांनी सांगितलेलं ते जे जसं इथेनॉलचं जे साहेब सांगितलेलं बरोबर आहे. मी जेव्हा फॉरेस्ट कॉर्पोरेशनमध्ये होतो वितारा म्हणून एक ऑस्ट्रेलियन कंपनी आहे. त्यांनी जवळजवळ नेर भागामध्ये 100 एकर MIDC क्षेत्रामध्ये 100 हेक्टर जमीन खरेदी केलेलं आहे. आणि 8 लाख मेट्रिक टन त्यांना बांबू पाहिजे वर्षाला. 1 टन नाही किती 8 लाख मेट्रिक टन. त्या MOUचं जे हे होतं FDCM बॅम्बू बोर्ड आणि वितारा त्याच्यामध्ये माझा सहभाग होता. तो मला माहीत आहे त्याच्याबद्दल. तो आम्ही चर्चा करत होतो की FDCM फक्त 2 महिन्यासाठी बांबू पुरवठा करू शकणार आणि पुढे काय. तर म्हणून त्यांनी नेरमध्ये मला वाटतं FPO फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन बांबू FPOचं काहीतरी त्याचं चालू आहे. आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र MSRTC महाराष्ट्र रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यांच्यासोबत सुद्धा त्यांनी करार केला आहे. म्हणजे एकदा तयार केला इथेनॉल मग खरेदी करणारे कोण. तो रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनसोबत त्यांचे MOU झालेले आहे. तो याचाही एक मुभा आहे. आणि दुसरा सांगायचं असेल लागवडी ते मग फक्त हे लवकर सांगतो लागवड आहे. लागवड केल्यानंतर ट्रीटमेंट करावं लागते. ते करपे साहेबांनी सांगितलेलं आहे. एकदा ट्रीटमेंट केलं तुम्हाला प्रोसेसिंग करावं लागते. तो प्रोसेसिंगसाठी ते सुद्धा त्यांनी सगळे स्लाईड्स दाखवलेलं आहे. प्रोसेसिंग केल्यानंतर मग काय करायचे बांबूपासून फर्निचर तयार करणे हँडीक्राफ्ट तयार करणे. आणि जे आपण म्हणतो की वेस्ट मॅनेजमेंट की जेव्हा आपण बांबू वापर करतो त्याच्यातून काय वेस्ट निघतात या वेस्टला काय करायचे मग वेस्टपासून पेलेट तयार करणे किंवा ब्रिकेट तयार करणे. आणि शेवटी मला विचार होतं की मी जेव्हा इथे आलो की मी ऐकलं होतं एक शिटाके मशरूम म्हणून आहे. करपे साहेबांना माहीत आहे की जपान आणि चायनामध्ये याचे खूप भाव आहे आणि मार्केटमध्ये जवळजवळ 2 ते 3 हजार रुपये याचे भाव आहे शिटाके मशरूम. आपलं जे बटन मशरूम आणि ऑयस्टर मशरूम आहे ते 700-800 रुपये असेल. पण शिटाके आणि असं मिटाके रिशी वेगवेगळ्या मशरूम्स आहे. याचे जे भाव आहे ते लाकडापासून तयार करतात. तर मला एक विचार आला की आपण बांबूपासून का तयार करू नये. तर मला वाटतं पहिल्यांदा आम्ही प्रयोग केला. मला वाटतं भारतामध्ये पहिल्यांदा असेल. आता बांबूपासूनसुद्धा आपण मशरूम तयार करू शकतो. पुढच्या महिन्यात एक आम्ही वर्कशॉप घेणार आहे. आणि शेतकरी असो किंवा एंटरप्रेनर असो तर त्यांनाही आम्ही बोलवणार.
तर तुम्हाला म्हणजे ते 800-900 रुपये नाही तर 2 ते 3,000 रुपयेसुद्धा आपल्याला भेटू शकते. आणि गमत असं आहे की एक ऋषी मशरूम आहे. ऋषी मशरूम आयुर्वेदा आणि चायनीज आणि जॅपनीज मेडिसिन्समध्ये ते प्रूव्हन आहे. मागच्या 20 वर्षापासून चालू आहे की इट इज म्हणजे किमोथेरपीचा ऑल्टरनेटिव्ह आहे ऋषी मशरूमचा एक्स्ट्रॅक्ट. तो असा एवढा वाव आहे आणि आपल्याकडे बांबू भरपूर आहे. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये तो मला वाटतं एक 60-70% बांबू आहे. त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यासाठी सुद्धा आमच्या बोर्डामार्फत असा एक प्रयत्न आहे की एक बांबू फेडरेशन तयार करू, जसं ट्रायफेड आहे ट्रायबल फेडरेशन, आणि जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल. याच्या व्यतिरिक्त बांबू बोर्डामार्फत एक केंद्र शासनाची योजना आहे. 50% सबसिडी भेटतात. तर ज्यांना कोणाला काही आपल्याला अगरबत्ती असो किंवा फर्निचर असो किंवा कुठलाही कारखाना उभा करायचा असेल तर ते वेगवेगळं प्रोजेक्ट आहे. 20 लाख, 10 लाख, 15 लाख, तो 50% नॅशनल बांबू मिशन अंतर्गत भेटतात. 40% बँक आणि 10% तुमचे कॉन्ट्रीब्युशन असतात. याच्या व्यतिरिक्त आता साहेबांनी बोलले की जे रोप आहे, एक पोकरा बरेचशे लोकांना माहीत नाही आहे. मला वाटते पोकरा महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे. त्याच्यामधून तुम्ही म्हणजे ते NBMपेक्षाही चांगलं आहे. NBMमध्ये आम्ही 160 रुपये देतो, पण पोकरामध्ये जास्त आहे. NBM पोकरामध्ये जास्त हे मी बघितलं आहे स्कीम. तो पोकराच्या चांगल्या योजना आहे, तर त्याचाही लाभ आपण घ्यावा. आणि दुसरा कोणी विचारले की PPPच्या बद्दल कोणी विचारले ते यवतमाळमधून, त्याचं ट्रायपार्टेट अग्रीमेंट आहे. PPP मॉडेल नाही आहे वन विभागात. तो तुम्ही ते जवळचे तुमचे वन अधिकारी या DFOना भेटा, ते ट्रायपार्टेट अग्रीमेंट करू शकतात. तुम्ही बांबू जो आहे जंगलामध्ये लावू शकतात आणि ते कार्बन क्रेडिट आता हे बोललं नाही इकडे, पण कार्बन क्रेडिटसुद्धा भेटू शकतात आपल्याला. याचा एक वाव आहे. आणि मी जेव्हा अलिबागला होतो 2000 ते 2003मध्ये, तो साहेबांनी सुरू केला 2004मध्ये, करपे साहेबांनी 4. तो मला एकाने आमच्या त्यावेळी इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणून एक प्रोजेक्ट राबवत होतो महाडमध्ये. त्यावेळी आम्हाला मीटिंगमध्ये सांगायचे की कोकणामध्ये भात शेती केलं तर 2 रुपये प्रति स्क्वेअर फूटचं आपलं रिटर्न्स आहे आणि बांबूच्या 10 रुपये प्रति स्क्वेअर फूट. म्हणजे मला आठवण आहे की त्यावेळी 2002 किंवा 3मध्ये असा एका बँक नबार्डच्या मॅनेजरने असं आम्हाला सांगितलं होतं आणि ही वॉज प्रोमोटिंग बांबू. माहीत नाही कोण होते तुमच्या जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्गलाच होते. तो आता आठवण येते की जेव्हा साहेब बोलले की 2004पासून सुरू केला. अँड वॉट एव्हर यू सेड इज करेक्ट की आपण बांबूमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केला तर खूप नक्कीच आपल्याला फायदा होईल. आणि या 2 वक्त्यांनी खूप चांगलं आपल्याला सांगितलेलं. आणि अजून काय माहिती आपल्याला हवी असेल तर आमच्या इथंच आहे काटोल नाकामध्ये बांबू महाराष्ट्र बांबू विकास मंडळचं ऑफिस आहे. तो कृपया यावा तुम्ही आणि नक्कीच आपल्याला माहिती देऊ. थँक्यू. फक्त एक राहिलं की साहेबाच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलं, कार्बन क्रेडिट बांबूला आम्ही मिळवून देऊत. 1 एकर बांबू लावणाऱ्याला वर्षाला 10,000 रुपये 50 वर्ष कार्बन क्रेडिटचे आम्ही मिळवून देऊत. आमच्यापाशी नाव नोंदवा. जगातल्या सगळ्या गोष्टी आमच्या पोतडीत आहेत. पण वेळ हे कसं आहे, अर्ध्या तासात बोला म्हणजे रिव्हॉल्वर लावलं, आता काय करणार, म्हणून सगळा प्रॉब्लेम झाला. कार्बन क्रेडिटचं बी आपल्या पैसे आहे बरं का. या धन्यवाद. धन्यवाद. नानाजी देशमुख कृषी संजीवनी ही जी योजना आहे पोखराच्या नावाने, ही योजना विदर्भ मराठवाड्यामध्ये आहे. या योजनेमध्ये 1 रोप लावायला 180 रुपये मिळतात. परंतु जर एखाद्या गावामध्ये ग्रामपंचायतची जर जागा असेल तर ग्रामपंचायतच्या जागेवर बांबू लावायला 240 रुपये पोखराच्या माध्यमातून मिळतात. जर तुम्हाला प्रोसेसिंग युनिट टाकायचं असेल तर मी आता साक्षात आहे की मी 1 कोटीचं युनिट टाकलोय फर्निचरचं, मला 60 लाख रुपये पोखरातून सबसिडी मिळालेली आहे. तुम्ही 10 कोटीचं जरी केलं तरी तुमची फाईल मंजूर करून द्यायची जबाबदारी आमची. ऐकलं का? लय आहे हो, करणाऱ्याला आकाश ठेंगणं. इच्छा आहे का तुमची? लागा कामाला. बांबू लावायला पहिलं. नाशिक अमृतकर काही आहे का प्रश्न वगैरे? मला वाटते ठीक आहे. हा विषय
काही गावं ऐका ना, काही गावं निवडले, ज्या गावात पोखरा आहे त्यांनी पोखरात जावा, ज्या गावात पोखरा नाही त्यांनी मनरेगात जावा. मनरेगात एक झाड लावायला 500 रुपये मिळतात. माय जमिनीच्या किमती एवढे रोपं जमिनीत झाडं लावायला मिळतात. लई योजना आहे लोकांकडं. तुम्ही येडे काय, तुम्हाला माहिती आहे राव. माझ्या मते निश्चितपणे या विषयावर कमीत कमी 3 ते 4 तासाचं सेशन आवश्यक आहे. साहेब पुढच्या आणि वर्षी पुढच्या वर्षी 4 तासाचं सेशन आपण ठेवूया. सर्व वक्त्यांचं मी ॲग्रोव्हिजनतर्फे मनापासून आभार मानतो. अतिशय चांगली माहिती स्वानुभवातनं आणि अनेक गोष्टींची उकल त्या ठिकाणी आपल्याला झाली. बांबूचं महत्त्व मानवी जीवनासाठी, भवितव्यासाठी आणि पर्यावरणाचं जे काही क्लायमेट चेंज हा मोठा समस्या आहे भेडसावणारी, ती कमी करण्यासाठी लोक चळवळीच्या माध्यमातून बांबू लागवड व्हावी असं साहेबांनी पण सांगितलं. मी सर्व तिघही मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण हा हॉल इतका तुडुंब भरला आहे, लोक उभी आहेत सर, तरी आपलं मनोगत ऐकण्यासाठी अजूनही इच्छुक आहेत. त्यांनी बी जात नाही आणि आम्ही बी बंद करत नाही, असं झालं. परंतु यापुढील वक्ते या ठिकाणी आहेत, त्यामुळे वेळेचं थोडंसं बंधन असल्यामुळे माफी मागतो सर्वांची. साहेबांशी आपण त्यांच्या स्टॉलवर किंवा इथंही बाकी ठिकाणी आपण चर्चा करा आणि माहिती घ्या. धन्यवाद. या ठिकाणी मी श्री MS राव सरांना, श्रीनिवास राव सरांना विनंती करतो की त्यांनी आपले एक वक्ते संजयजी करपे सरांचं ॲग्रोव्हिजनच्या वतीनं मोमेंटो देऊन स्वागत करावं.